पॅरामीटरच्या वयरूच्या एनवायरमेंटल क्लिअरन्सचा चेकिंग करून जावंक जाय. त्याप्रमाणे आमी तुका सगळे जे डिटेल्स तुमका लेटर हे सबमीट केले 9 एप्रिलाक. तितून एक कॉपी आमी तुमकां दिली. फर्स्ट तुमकां मारलेले सेकंड चीफ टाउन प्लॅनर, कलेक्टर, सरपंच, चीफ सेक्रेटरी आणि दिल्लीक धाडले मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट. ह्या प्रमाणे आमी एक्चुअली तुमचे कडसून एक्शन्स जावंक जाय आसले. तूं ज्या स्पिडीन विदीन तांकां 15 days नोटीस वॉटेवर कितें आसलें प्रोसिजर फॉलो करून विदीन 1 month एक्चुअली तेंचें काम स्टॉप जालें. आयज कितें आसा, आयजचो तारीख आसा 12 जून. 9 एप्रील आनी 12 जून हेजेर आमी सगळे गांवचे लोक येयले आसा. 100 लोक येयले आसा दाद आनी सगळे लेडीज. सो हेजेर सगळ्या लोकांक तुमचे कडसून जस्टीस जाय. बिकॉज जे आमी मिडियान आयकलेले तांकां एक नोटीस काडला आसा रिसेंटली आफ्टर आवर RTI and all the legal notice in the month of May. त्या प्रमाणे 15 days ऑलरेडी हॅज पास्ट. तांकां तुमी एफिडेविट सबमीट करपाक सांगलेली कन्सर्न कंपनी कळ्ळें. सो ते कन्सर्न कंपनी तुमी एफिडेविट सबमीट केल्या तेंच्यांनी आय डोंट थिंक तेंच्यांनी सबमीट केला जाल्यार आसा त्या प्रमाणे तुमी आमकां कन्वे करूंक जाय. आनी हे कितें म्हणटा ते आमकां त्या प्रमाणे मातशें जाय जस्टीस जाय ह्या हेचे लेटराचेर कळ्ळें तुमकां. बिकॉज हे आमी आतां 9 एप्रील पासून आमी वेट करता. बिकॉज तुमचे इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आसा जे डिपार्टमेंट ह्या प्रोजेक्टाक स्टॉप दिवंक शकता. सेक्शन 5 आसा तुमकां खबर आसतलें. सेक्शन 5 प्रमाणे तुमी बिकॉज ऑफ तेंचे कडेन सर्टिफिकेट ना त्या प्रमाणे तुमी इमिजिएटली तांकां एक्शन घेवंक शकता. बिकॉज ऑलरेडी तुमी तांकां नोटीस डिलेड नोटीस केला, एक्शन केला, पण त्या प्रमाणे तुमी तेंचेर आतां एक्शन घेवंक जाय. त्या खातीर आमी आयज फूल डे वेट करपाक रेडी आसा. तुमचे कडसून एक इन्स्ट्रक्शन वचोन की इमिजिएटली काम स्टॉप करा म्हणून एक तशें इन्स्ट्रक्शन तुमचे कडसून वता ते लेटर घेता आनी आमी आमचे फुडले कार्यवाही करता. सो हे तेज्या खातीर जाता. तुमकां तरी वाचला जाल्यार खबर ना तुमी नोटीसची, पण ही नोटीस परत एकदा तुमी रिफर करूं शकता आतां प्रेझेंट. जोगळेकर सर तांकां खबर आसा डिटेल. सर्व मॅटर तुमकां खबर ना अजूनपर्यंत तुमच्या लक्षात हाडून मॅटर इज ऑलरेडी डिस्कस्ड विथ द अथॉरिटी. ऑलरेडी निवडून आफ्टर द डिस्कशनूय केला. ताजेर एक हायकोर्ट पिटिशनूय पेंडींग आसा. मॅटर इज ऑल्सो पेंडींग फॉर ऑनरेबल हायकोर्ट. सो ताजेर आमी पूर्ण लिगल इंटिमेट इट इज नॉट डेट वी नॉट टेक एनी नो सर कितें म्हणटा कितें वॉट एवर ऑथॉरिटीजो जो कितें व्यू आसा दॅट ऑथॉरिटी वील इंटिमेट बोथ द पार्टीज. सर पूण एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन कंटिन्यूस चालू आहा थंयसर. सो ताजेरूच आमी मॅटर आमच्या एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीन वी डिस्कस तें ऑलरेडी. आनी ताजेर जो कितें ताजेर लिगल जो कितें हें आसा पळय दॅट वी वील आमी विचारान घेवन ताजेर हें करता. तुम्ही विचार करता, डिसिजन घेयसर काम बंद करा न्हू सर सध्या. जर तो तुमकां डिसिजन घेवपाचें आसा लेट देम स्टॉप न्हू. म्हणजे तुम्ही ऑथॉरिटी कडेन वतले, ऑथॉरिटी कडसून तुमकां केन्नाय येतले कळ्ळें न्ही. तोपर्यंत तेंच्यांनी कत्तल करीत रावपाची. दिस इज नॉट फेअर न्हू. कित्याक केन्ना डिसिजन घेता तुमी आतां आमकां सांगा, आतां सांगा कळ्ळें न्हू. जें कितें चल्लां न्ही तें खूब डेमायज चल्लां, डेमायज कळ्ळें न्ही. तुम्ही प्रत्येक गोष्ट ऑथॉरिटीच्या कोण ऑथॉरिटी सांगात आमकां. हू इज युअर हायर ऑथॉरिटी विल गो देयर मिनिस्टर. एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी ऑलरेडी मॅटर डिस्कशनाक आसा. डिस्कशनाक आसा म्हणटा सर तुमी. कितें आसा वेरियस ताजेर तुमचे जे डिस्कशना प्रमाणे आमी मरता. पॉइंट इज की 188 मीटिंग आहे तुम्ही ते आयले आणि ताणी म्हणले की आमचे प्रोजेक्ट 20,000 स्क्वेअर मीटराचे वयर ना. दे हॅव नॉट. तुम्ही त्याचे एक तुम्ही त्यांना सांगले की त्यांनी एफिडेविटाचेर सबमिट करचे की तांचो कसो प्रोजेक्ट हे हितून येना. वन मोर पॉइंट दॅट it is more than 50 hectares, so it is coming under 8B also, not just 8A. So तो point आम्ही discuss ना. But the point is की एक महिनो जाऊन गेलो आणि ताणी अजून सबमिट करूक ना. आम्ही तुमची मिनिट्स वाचल्या सगळी मीटिंग सगळी हे जावंक ना. but they have not made any have they made a submission? We will give you a details.
So, but एक विनोदा, but the point is there is big time hill cutting, tree felling सगळे daily चालू असतात. So by what time you will stop? By what time you will come out with it? No, so the last आमचे डिस्कशन झालं ऑलरेडी त्याचे फायनल अराउंड विदिन अ वीक्स टाइम ऑलरेडी सर त्यांना फायनल 15 दिवस लीगल दिलेले रिव्ह्यू असतात. असा लीगल रिव्ह्यू 15 दिवस त्यांचे झाले ना सर तिथं. तुमका PIL तुम्ही सांगता PIL 2 वर्सां जाली आता फायल तुमच्या नोटिसान 2 वर्सां जालो हो प्रोजेक्ट So आम्ही तरी तुमका आनी एक आठवडो जाय आनी टील दॅट टाइम द डिस्ट्रक्शन वॉट इज हॅपनिंग एट द साइट इज ऑनगोईंग मागीर एनवायरमेंट डिपार्टमेंटाचें एक्झॅक्टली काम कितें लोकांक अडोवपाचे की प्रोजेक्टाक तुम्ही बंद करू नाका म्हणून वॉट इज द पर्पज ऑफ दिस डिपार्टमेंट देन तुम्ही सर तुमचे डिपार्टमेंटाचे काम आसा एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाचें आनी तेका लागून तुमकां गायडलायन्स घातलेले आसा त्या प्रोजेक्टाक अजून EC दिवंक ना तुम्ही काय दिली दिवंक ना Not about EC, whether EC is required or not. पूण आता जर EC ना तेंचे कडेन जाल्यार तुम्ही बंद करा न्हू तेका आनी मागीर डिसायड करा मागीर वर्सां काडा तुम्ही डिसिजन घेवपाक तेका EC एप्लिकेबल आहा काय ना मागीर जाय तितले सुशेगाद डिसिजन घेया पूण टील दॅट टाइम स्टॉप द वर्क न्हू. Let it be in abeyance till whether the EC is applicable or not. It is decided. Let the project be in abeyance. पूण हातून कशें आसा ह्या प्रोजेक्टान construction licenses are given on the same day for 2-3 adjoining building which is much more than which is 30,000-40,000 square meter. Total 50,000 square meters already building construction permission दिल्यात आम्ही हांगा सगळे खाता next everything. So there is no need to even ask them. To me direct, there is nothing to ask. It is very clear from the facts on record, from the permission granted, that 50 hectares are वयर आसा आणि 20,000 दोन्ही लागतात. Sir, तुम्ही stop work order काढा, let them give a show cause. already that same issue had also come before the High Court. They have filed an affidavit also before the High Court taking a view on that issue. So that same we need to see, we can't contradict on the एफिडेविट आसा तुमच्याकडे some रीड करता मातशें रीड करता So you मातशें. can take it if you want. ना I तशें will give you हांवें the right. सर हांवें पळयलां तें तुमी तितून कितें स्टँड घेतला की जेन्ना सेकंड सर्वे नंबराक जर परमिशन दिता जाल्यार दॅट टायम वी विल लूक इनटू इट म्हणून सांगला तुमी. आतां दोनूय सर्वे नंबराक परमिशन आसा आनी तरी कितें लूक इनटू इट. Then it is over, no? तुमचे own affidavit प्रमाणे also then it That is. also we are taking into consideration. सर वरस जाले एफिडेविट फायल जावन परमिशन मेळून वरस जाले. Sir, but the point is daily लोक plots घेतले, so कितले additional लोक तातूंत Sir, involved your जातात. department is the only department. You have to stop You it. can stop it. ऑलरेडी टाइम पिरियड क्रॉस झाला सर. तुमका ऑथॉरिटी आसा तुमका पावर आहा स्टॉप करपाक फक्त प्रश्न आहा तुमका बिल आहा काय ना तो. बिकॉज लिगली तुमका पावर आसा तुमका कोणच ते स्टॉप करू शकना. एक सांगता आमी हांव वचून पळयल्या सायटीचेर कितें जालां तें तुमी इन्स्पेक्ट केलां वचून गेल्यात तुमी सायटीचेर वचून एनवायरमेंट डिपार्टमेंटाचेर वचून इन्स्पेक्ट केलां तुमी एक्झॅक्ट सिच्युएशन रायट नाव सिच्युएशन कितें आसा ती हांव थंय वचून गेला आनी तुमकां कंप्लेन घातल्या म्हाका अजून पर्यंत रिप्लाय काय येवंक ना तुमचो फोन कॉल ना काय ना सो एनवायरमेंट डिपार्टमेंट करता कितें सो लास्ट 2 years तुम्ही पेटिशन आसा हें आसा वॉट एवर बट तुम्ही सायटीर वचून इन्स्पेक्ट करता थंय कन्स्ट्रक्शन वर्क कंटिन्यूस चालू आसा ते दिसा आमी गेल्ले तेन्ना रोड कंप्लीट जाल्ले बांदून कॉन्क्रीट रोड फूल झाडां सगळीं कट हिल कटींग केल्ली आसा न्यू कन्स्ट्रक्शन येता आनी ऑलमोस्ट 50,000 स्क्वेअर मिटर बिल्ट अप एरिया तुम्ही ओवरऑल एरिया डेव्हलपमेंटाक आसा आनी तितून इसी बीन काय ना सो तुम्ही आता करता कोणाच्या प्रेशराचेर तुम्ही आता वॉट एवर तुम्ही कितें तरी आसपाक जाय तुम्ही एटलिस्ट ह्या 2 वर्सांनी एक तरी इन्स्पेक्शन जावपाक जाय सायमल्टेनियस कितल्योश्यो कंप्लेनी येयल्यो ती एकूय तुमचो अजून पर्यंत एनवायरमेंट डिपार्टमेंटाचो इन्स्पेक्शन बसून जावना थंय सायटीर कितें जालें तें करूना ते इतले दीस बसता ऑलमोस्ट 70 days जाले तुमकां एक 70 days म्हटल्यार एक डिपार्टमेंटान तुमी वचून थंय एटलिस्ट पळोवपाक तरी जालें कितें एक्झॅक्ट जालां तें ते प्रोटेस्ट करता कंप्लेन्स घालता कोर्टान मेळटा आसा सगळे असेंब्लीन इश्यू काडलो तुमकां कोणाकूच पडलें ना तुमकां तो लोड आवडलो जाल्यार ते जे डेव्हलपर आसा ते व्हडले जाल्यार आनी सामान्य लोक जेन्ना आसा बायलां भुरगे आनी जाणटे थंय बसता तुमी एटलिस्ट एक प्युअर मायंडान तरी वचपाक जाय तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कितें डिपार्टमेंटाची म्हाका कंप्लेन येयली
कंप्लेन तुम्ही आता तो ते व्हडले म्हणून तांकां सोडपाचे आनी आमी हांगा सगळे अशेंच नाचपाचे अशेंच प्रोटेस्टाक बसपाचे. Complaint just issue is whether EC is applicable or not. Correct. This was the only issue before us. Before, Otherwise, correct. licenses and all, आम्ही काही issue केले ना. Construction licenses or anything, these are not issued by our department. So that issue, we have filed one this affidavit before the Honorable High Court in this issue. And the same, आता तुम्ही परत त्याचे सेम इश्यूचेर परत जी कंप्लेन आहे ताजेर ऑथॉरिटीन ताजेर अशें ना की घेवंक ना. ऑथॉरिटी हॅज डिस्कस्ड इट ट्वायस. त्याचे फायनल जे आसा दॅट ऑथॉरिटी वी कन्वे. time limit दिया. Decision कितें घेतलो? One more issue, sir, one more issue I want to point out. सिच्युएशन कितें आसा EC दिवंक ना म्हणून थंय सगळे वायलेशन जातात. ओके, आणि प्रॉब्लम इज ऑथॉरिटीज आर नॉट एक्टिंग इन द वे जे भशेन कायदो कोलॅप्स जाला. सर आय विल टेल यू, फ्लाइंग स्क्वॉड आयले सायटीर, आमी ताका GPS लोकेशन दिलें ऑफ द स्टीप एरियात आमचे कडेन जे आशिल्ले. ते भितर वतात गेटीच्यान 5 मिनटान भायर येतात आनी आमकां मेळनासतना फुल स्पिडीन वतात. दॅट मीन्स द फ्लाइंग स्क्वॉड इज कॉम्प्रोमाइज. फॉरेस्ट डिपार्टमेंट येता आनी शेकड्यांनी झाडां मारिल्ली दिश्टी पडटा. तो म्हणटा ही पयलीं मारिल्ली सो आपूण ऑफेन्स बूक करना. दुसरे वॉटर रिसोर्सीस तांकां बोरवेल मारून दितात. सगळे झरे सगळे गांवचे सोंपले. वॉटर रिसोर्सीस येतात, इन्स्पेक्ट करतात, वतात. इफ तेंगे रोड लिगल ना, डेप्युटी टाउन प्लॅनर बसता. सो हे सगळे डिपार्टमेंट जे आता अशीच परिस्थिती आयल्या की सादे लोकांचे मनात हे क्लियर जाता की आता कायदो उरलो ना गोंयांत. तर द प्रॉब्लम इज की परसेप्शन ऑफ दॅट जस्टीस इज डिलिवर्ड, हे परसेप्शन तरी मेंटेन करूंक जाय. आता तो परसेप्शन सुद्दां सोंपता. सो दिस इज अ व्हेरी सिरियस सिच्युएशन फॉर गोवा, फॉर डेमोक्रेसी. हे अशें जावपाक शकना. सगळे ऑथॉरिटी आता फॉरेस्ट डिपार्टमेंट 2 महिने जाले येवपाक सुद्दां तयार ना. बट ऑल ऑफ दीस द बेसिक थिंग इज इसीक सपोज तुम्ही हे केले जाल्यार हे सगळे एनवायरमेंटल इश्यूज हायलायट जाताले आनी ताजेर कितें जावपाक तें जातालें. बट दिस बिकॉज ऑफ दिस हे सगळे द एंटायर सिस्टम इज कोलॅप्सिंग. So sir, you have to decide on this actually today. That is the urgency of this matter. This cannot be delayed anymore. That's my submission. हा, सर, एक deadline दिली. सर, एक deadline दिली. आयज तुम्ही काढा सर, म्हणजे बिकॉज ऑलरेडी त्यांना 15 days तुम्ही एफिडेविट सबमिट करपाक दिल्ली कंपनी. ऑलरेडी टाइम पिरियड लॅप्स जाल्लो आसा. No, sir. Some details have been filed before us. We have the तांच्यांनी कितें सबमिशन आसा ते आमचे कडेन आसा. Various judgments आसा of the various courts. We also aware, sir. So that considering everything into taking everything into consideration, we have to. सो तुम्ही एक सांगा, सायनिंग ऑथॉरिटी कोण असतली स्टॉप करपाक वर्क ऑर्डर? तुम्हीच करता. हू इज द सायनिंग ऑथॉरिटी? तुम्ही करतले का आणि तुमच्या कोण आसा? Under which Under this Section 5 of ECA. Section 5. It will be the authority. Who is the authority? Who will be signed that presently you stop the work? Authority, all the members. Yeah. Also, State environment. no, sir. One order. Signing will be Minutes are signed by all the members. Based on that minutes, We can check our website. Service portal. All members. ते अपलोड झाले सर. थोडी उरली आता प्रिव्हियस निघले मध्ये नासा. So, but to me, Sangali, as per your current procedure, how much time it will take to act on it? That is what already आम्ही discuss झाला. नाही, तरी पण So एक that, 2 दिवस 3 दिवस. in a week's time it should get. Meanwhile, at least tell somebody to stop the work. That is what Presently, authority stop needs the only- work, Sir, at least in the next video meeting, you should stop the work today. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल तुमकां एप्लिकेबल आसा. प्रिकॉशनरी प्लीज प्रिकॉशनरी प्रिन्सिपलाचेर काम खंय चालू आहा. एनवायरमेंट डिस्ट्रॉय करता पण तुम्ही मागीर सांगतले तांकां इफ एट ऑल सांजचे टायम येयलो जाल्यार ना तुमकां इसी एप्लिकेबल आसलेली म्हणून मागीर तुमच्या ऑर्डरीक व्हॅल्यू कितें उरलो. वेर इज द प्रिकॉशनरी प्रिन्सिपल ओवर हियर? No, that's what I'm saying. सर तुम्ही पहिल्यान पयलीं तुम्ही जर सायट पळोवंक ना जाल्यार पळयात. अंडरस्टँड द सिरियसनेस ऑफ द मॅटर. 5.5 लाख स्क्वेअर मिटराच्या वयर जमीन आसा ती. तुम्ही इतले सुशेगाद आसा की कांयच फरक पडना सो
आणि तुम्ही एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटाचे डायरेक्टर जर असे बिहेव करपाक लागले जाल्यार एन्व्हायरमेंटाची कितें परिस्थिती जातली आमी पळोवच शकता. स्टे दिया आणि मागीर सुशेगाद डिसिजन घेया न्हू सर. लेट समथिंग कॅन बी साल्वेज दे. नाही तुम्ही अर्जन्सी पळयना सर, अर्जन्सी पळयना ते. बाबा इतके दीस झाले ते आणि कोण लोक कोण आसा ते सबस्टन्शियल पॉप्युलेशन इज द ट्रायबल पॉप्युलेशन वर ते तुम्ही कसल्याच तरेन करिना कॉग्निझन्स घेना ते. Google image from 23. Sir, see, this is the forest which was there in 2022. This is what has happened. Completely destroyed. Lakhs of square meters of forest destroyed. Which the forest may not be identified, but this is from expert geospatial expert. This is what an independent authority has given. See the level of destruction. Here this is the original. आणि they are going way beyond. आता हांगा नो डेव्हलपमेंट स्लोप आसा एक्सक्लुडेड फ्रॉम द प्रोजेक्ट. ताजे भितर सगळे एक्सकवेशन चालू आसा बिकॉज दे आर एम्बोल्डन. तांकां कसलेय भिरांत ना, भंय ना आणि ते कितेंय करतात त्या सायटीर. कशें जातलें? प्रॉब्लम हो जाल्लो हांगा सकयल तळें आसा आनी ते तळ सारकें हांगा आनी थंय लोकांचे म्हादेव देवळान आतां ह्या वर्सा ही सगळी माती आनी उदक घेतले, लोकांचे घरान येतले. कशें जातलें? हाव कॅन दिस हॅपन? सो आता पळोवपाक अशें दिसपाक लागला हे प्रोजेक्ट प्रोपोनंट जे येतात पळय हांगासर तांकां ऑथॉरिटीचो तुमच्या असल्या लोकांचो भंय आसपाक जाय. पण हांगा परते दिसता तुमकां तेंचो भंय दिसपाक लागलेलो सारकें दिसता. मागीर स्टे करा न्हू सर, काम बंद करा आणि डिसिजन घेया. या हाजेर दॅट ऑथॉरिटी दिस एक्सपर्ट हॅज शोन द कंपाऊंड वॉल. कंपाऊंड वॉल सगळी एक आसा. 5.5 लाख स्क्वेअर मिटराचो प्रोजेक्ट 50 हेक्टराचे वयर. एकूच एंट्रन्स आसा. 176 इज टोटली डिपेंडंट ऑन दिस. बोरवेल जेन्ना ते मारतात तेन्ना एक एप्लिकेशनां दोन्ही सर्वे नंबरा बरोबर एप्लाय करतात. ऑल देयर एप्लिकेशन्स आर फॉर बोथ सर्वे नंबर्स टुगेदर. ऑल देयर videos, everything is saying 132 acres project. Every website, marketing 132 acres project. आणि किती उरला सर? It is more than 50 hectares. There is nothing left for them to even submit. Their own submissions are here. तुमच्या ऑफिसान वायफाय असा काय ना. आता जर तुम्ही गुगल सर्च मारून पळयशात न्हू सर तुमकां सगळे एट द फिंगर टिप्स तुमकां मेळटले. दिस इज अ लेक पळय हो लेक आतां हो पळय हेजे हांगासर आसा तो हांगासर एक्सकेवेशन चल्लेलें आसा. हांगासर लेक आसा जस्ट फुल लेक डिस्ट्रॉय जाता. वॉटरफॉल ग्राउंड लेवल वॉटर इंटेक्स आसा पळय कंप्लीट काबर आसलो नियर बाय एरिया. तांकां खबर ना एक बॉटल दाखवणार उदक भरना तितले आसा. ना आता तर तांकां सगळें खबर आसा. तांकां नॉलेज ना एक्सपिरियन्स ना जाल्यार ते थंय बसचे ना. सगळे खबर आसतना उगी बसल्यात ते. कशें आसा हेच्या पयलीं आमी हो सगळींनी विशय काडलेलो ते जावन आतां परत हे इश्यू चालूच आसा. आणि मेनली कितें आसा आनी एक इश्यू काडलेलो की बिबटे वाघ आता वाघ बाकीचे सगळी जनावरां थंय आसली. पटेरी वाघ आसले. कुडण्या गांवांत ते पटेरी वाघ रस्त्यार येयलो एक्सिडेंट जालो. हे सगळे तुम्ही नोटिफाय करपाक जाय ते काय करूं ना तुम्ही. आणि वयल्यान हे डिस्ट्रक्शन आणि उदकाचो लेवल आता गोंयचो आमचो वॉटर लेवल डावन जाल्लो आसा. WRDA तुम्ही रिपोर्ट घ्या. बींग एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट यू हॅव टू टेक द रिपोर्ट प्रॉपरली विच एवर एरिया खंयच्या एरियान असो इफेक्ट जाल्लो आसा तो. आणि तो इफेक्ट घेऊन तुम्ही आयज एक्शन घेवपाक जाय. आयज तुम्ही कांयच एक्शन घेयना. सगळी कंप्लेन सगळी आसा स्टॉप कडेन. आता तुम्ही तांकां नोटीस धाडा स्टॉप करा. आयज थंय लोक येयल्या आयचे दिसा तुम्ही स्टॉप काडपाक जाय तेंकां. सदांच आमी हांगा येतले. सगळे आता 10 आठवडे झाले. 10 आठवडे जाले. तुमच्या फॅमिलीक त्रास जायना म्हणून लोकांक फोडान घालतले तुम्ही डिसिजन घेया न्हू. तांचे ऑफिशियल व्हिडिओ तांचे वेबसायटीर आसा. 14 जाग्यार एंड दीज आर ऑल स्क्रीनशॉट. आणि बाय द वे दिस एप्लिकेशन हांवें काडलेली विथ 3 others. सो 132 एकर आसा म्हणून व्हिडिओचे 14 खेपे ती सांगता. 14 times, not once or twice. This is on the video. All those screenshots are there. You can see. 132 acres आसा म्हणून सगळीकडे बरयले आसा. तांचे वेबसायटीर go to the website. All over India, the market is projected as The website 130 is saying 130 acres. Website everywhere is saying 130 acres. Here, all these pages are saying 130 acres. Everything. आणि आम्ही कसे म्हणपाक शकतात की this is less than 50 hectares. It is
It is so obvious. There is nothing left. तुमची जर हायकोर्टाची एफिडेविट तुम्ही घातलेली असली 176 मागील झाला. That is wrong. काहीतरी रॉंग होतं because Now it already given. At that time, 176 permission was not taken. So that affidavit was valid. But since 176 is permitted, you should immediately stop it without EC. तुमका जर सिरियसनेस समजाना बिंग एन्व्हायरमेंट डायरेक्टर जाल्यार मागीर त्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट ना न्हू सर. तुम्ही एनवायरमेंट डायरेक्टर तुम्ही आयज आमकां कितें एक्शन तुम्ही घेतले हें सांगपाक जाय. आतां हांगा सगळे येयल्या तुमचो एक्शन कितें आसा हांगा तुम्ही सांगतले आमी पळयता तशें जावपाचें ना. तुमचो एक्शन कितें आसा तुम्ही सायड इन्स्पेक्टर तुमका सायडीर वचूंक कसलो आसा. तुमका कसलो तुमचेर कितें प्रेशर आसा कोण दबाव घातला की तुमका ट्रान्सफर करतले ऑथॉरिटीचे अंडर ऑलरेडी कन्सिडरेशनान ना आसा. बींग अ डायरेक्टर हांव तुमकां अथॉरिटीच्या हांव उलयना हांव बींग अ डायरेक्टर तुमकां डिसिजन हॅज टू बी टेकन बाय द ऑथॉरिटी 5 वर्सां काडटली तितले म्हणल्यार सगळें कन्स्ट्रक्शन जातलें. इंडिपेंडेंटली ऑथॉरिटी 5 वर्सां काडूंक शकता. ऑल तुम्ही डिसिजन म्हणटले ना हो ना तो ना करून फाल्यां मागीर इलेक्शन जातली मागीर तें ना म्हणटले तुम्ही अशेंच करून रोखडेच तितले म्हणल्यार ते कन्स्ट्रक्शन वयर जातलें. ऑथॉरिटी इज इन एक्झिस्टन्स फॉर पास्ट 2 years. दोन वर्सां तुमच्या काडली. 2 वर्सां येयली तुमका जेन्ना पीआयएलची नोटीस येयली 2 वर्सां लागून डिसिजन जायना. एफिडेविट घातला हायकोर्टान. पूण तुम्ही त्यांचे कडल्यान एफिडेविट घेतले ना आम्ही फायल केले. पूण तुमका प्रोजेक्टाचे खबरूच ना न्हू. ना आम्ही तांचे किती डिटेल्स आसा ते घेतले. खंयच्यान घेतले? दिले ते घेतले आणि आफ्टर दॅट पूण तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन केले. इवन सर तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन केले तुमच्या सायडीतल्यान व्हेरीफाय केले सर तुम्ही. सो ते आता तुम्ही जे आमकां सगळे मार्केटिंग ब्रोशर तुमका दाखयले 132 एकर्स म्हणटा. ऑथॉरिटी तर तुम्ही कोणाच्या सायडीन आहात ते सांगा सर. तर तुम्ही कोणाच्या सायडीन आहात ते सांगा तुम्ही सरळ सरळ. कोणाच्या सायडीन आहात? तुम्ही कोणाच्या सायडीन आहात? गोंयकारा सायडीन आसा तुम्ही. हा एन्व्हायरमेंट डायरेक्टर तुम्ही अशें उलयता सर आम्ही हेंगेर एलिगेशन करूंक शकता आनी हे कितें ज्या ऑथॉरिटीची नांवां घेता पळय काय न्हू हे ऑथॉरिटी आणि तुम्ही विकला विकले गेला तुम्ही काय न्ही लग दिसपाक सांगता तुमकां कितें काम करपाक बसयला ना तुमकां ना तुम्ही कितें करता? ऑथॉरिटी विकले गेला तुम्ही. 2 वर्सां जाली ऑथॉरिटी खंय गेली आसा तुमकां- ऑथॉरिटी 2 वर्सां जाली. तुमकां तुम्ही आतां म्हणटा career बरें आमी prospect मेळूंक जाय म्हणून लोकांक फॉरन घातला तुम्ही. सिरियसनस इतलो आसा आयज सगळे लोक आतां बसता तुमकां एक मात बसून सिरियसनस दिसना. ऑलमोस्ट 70 days 69 days जाले आयज 69 days जाले 69 days जाले तुमकां मात येना आनी अथॉरिटी सुशेगाद आसा एसीन खंय आसा ती अथॉरिटी हू इज द मेंबर लिस्ट दी म्हाका लिस्ट दी ना आय विल कॉल देम पर्सनली ऑल द मेंबर्स आय विल कॉल देम. दी सर आणि हांकां न्ही पळय एन्व्हायरमेंट डे आसा न्हू इतके सारखे सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट हय. हा ना, म्हाका list दिया. डिपार्टमेंट तुमचे सेन्सिटिव्ह असून तुम्ही सेन्सिटिव्ह ऑल द नेम्स ऑफ द मेंबर्स कोण आहा मेंबर? तुम्ही पळय आतवय तुमकां खबर ना. बिंग अ डायरेक्टर तुम्ही आतवय काय करना तुम्ही डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय. हांवें कंप्लेन घातल्या तुम्ही सायड इन्स्पेक्शन घेतले आयचे दिसा येवन घेतले. देर इज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन विच इज हॅपनिंग. तुमकां खबर आसा तुमकां सगळे खबर आसा. आयज समज गुगलाचेर मारले न्हू मॅप्साचेर मारले तुमकां सगळे डिस्ट्रक्शन दिसता झूम केले. गुगल अर्थाचेर घातल्यार सगळे डिस्ट्रक्शन दिसता झूम केले. तुमकां खबर ना अशें ना तुमचे कडेन सगळ्यो फॅसिलिटीज आसा हांगा. सरकारान तुमकां सगळ्यो फॅसिलिटीज दिल्या दिले काय ना मात ती कित्याक यूज करना तुमी. आमी थंय बजेट पास करता बजेट पास करून तुमकां सगळें मेळटा. ते हांगा कितें कॅबिनान ओगी बसपाक तीन जाण तुम्ही मेंबर सेक्रेटरी. ACI authority. Then there is a expert committee also. तिथून कोण आहा? सायनिंग ऑथॉरिटी करता स्टॉक वर प्रोडक्ट इम्पॉर्टंट ना. It's a decision. All the members sign on that. Where are the members? The members goyan आसा ते गेले मरे. Can you not call a meeting today? Is possible to decide I this? told you we'll take it up. So 2 वर्सां जाली आमकां रावलेले सगळे उपाय. 2 years. तुमकां जर पर्सनली सांगूंक जाय आसलेले की बाबा रे मातशें घे हा पाया पडटा तुझ्या म्हणून व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम आम्ही अस. already घेतला तुम्ही. मागीर डिसिजन कितें ते सांगा न्हू ऍप्लिकेबल ना म्हणटा. ना म्हाका एक सांगा त्या committee member आमी कितें आतां करपाक बसला तर? सगळी बायलां येयली हांगा भायर तांकां सगळ्यांक हांगा साक्षात नमस्कार घालूंक लावून तुमकां हय, देव राखपाक शकता तुम्ही. घालपाक लाव. We will communicate the decision. मागीर नाही सर म्हाका एकूच उत्तर द्या तुम्ही एकूच उत्तर द्या. हो जर इशू जर तुम्ही जर No timeline. कॉग्निझन्सान जर घेतला असत एजेंडा पॉइंट दाखय तुमचो खंयच्याय मिटिंगेचो की बाबा कारापुरतो जो या आसा तेचेर आम्ही हो एजेंडाचेर घेतला आणि तेचेर कितें डिसिजन जाला ते. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल कन्सिडर केल्लो डिसिजन मेकिंगान. Minutes आसा तांचे. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल What is the outcome? What is the outcome?
we have to consider all the issues. It is not that just tomorrow there are courts. नो कोर्ट्स नो हांव एक सांगता बिंग इलेक्टेड पळय काय Arbitrarily ना ना एक आणि आमकां सांगता तुमी कोर्टान ना चला ना बिंग इलेक्टेड arbitrary decision आमी तशें तुमकां हांवें कंप्लेन केल्या मातशें प्लीज ना ना मातशें प्लीज आयकून बिंग इलेक्टेड तुमकां हांवें कंप्लेन केल्या तुम्ही कंप्लेनीचेर ते इन्स्पेक्शन घेतले काय ना आनी केन्ना घेतले बिंग अ डायरेक्टर तुम्ही ते बोर्डाचे हेचे तेजे म्हाका सांगू अथॉरिटीचे म्हाका सांगू म्हाका बिंग अ डायरेक्टर तुम्ही इन्स्पेक्शन केन्ना घेतले ते सांगता No, as far as this is concerned, the director it is the authority, SEI, State Environment Impact Assessment Authority. That is responsible. Who is the member? So when is the next? Not the director. So when is the next scheduled? When is the next scheduled meeting? Next scheduled meeting is on Wednesday. Normally it's on Wednesday. Yeah, usually it is. So we schedule that तशी आम्ही Sir, intimate मातशे करतो. तुम्ही Monday मातशे begin घेयात So we will take up and- please take it up on Wednesday because of our request, please, because of all these people who are affected. I try na, if today it is possible, Monday, at least by Monday if you hold the meeting and decide this issue once and for all, and take your decision, So the because you immediate cannot step- be kept hanging. Indian step will help many people staying alone. इतले दीस झाले लोक करता आणि युअर स्टेप आर रिक्वायर्ड एट दिस पॉइंट ऑफ टाइम म्हणून म्हणटा की आज जाताना आज मिटिंग घ्या मंडे बट टेक सम एक्शन आपलेच काम सारखें करा सर इतलेच सांगता हे तुमचेच काम 2 वर्सांनी तुमचे कामच करता 2 वर्स जाली नाल्यार हांगा येवपाची तुम्ही काम करता नाही सर तुम्ही कामच करता लेट मी कितें तुमकां हांगासरी जी मिटींग बेगीन कन्वे करपाक एनवायरमेंटल मिनिस्टर आसा सीएम आसा तेजे कडेन आतां आमी कितें करून जावचें अशें बी दिसता अशें कितें बी आसा जाल्यार सांगा न्ही Independent authority. तुम्ही इंडिपेंडंट ऑथॉरिटी जावन जर आमचेर जर लोकांचेर जर अशें जर हे हाडटा कळ्ळें न्ही अरिश्टा हाडटा तुमी कोणाच्या सायडीन वावरता तुमी कोणाच्या सायडीन वावरता तें कळना न्ही आमकां आतां वयता आमी सीएमा कडेन विचारपाक SEI ची जी authority आसा, we will take up the issue. नेक्स्ट मिटिंग केन्ना सुरू जालें ऑथॉरिटीची नांवां घेता तुमी ना ना तुम्ही आता उद्योजन एकूच अनुपात रावला. स्टेटमेंट आसा एकूच तुमचो की अथॉरिटी विल टेक अ डिसिजन अथॉरिटी विल टेक अ डिसिजन केन्ना डिसिजन घेतले ते तुम्ही सांगा. सांगले न्ही in a The week's coming time, meeting. in a week's time we will सगळे आमच्याकडे ऑलरेडी डिटेल्स आयिल्ले आसा सो सगळे कन्सिडर करून आमी हायकोर्टान कितें फायल केला सगळे कन्सिडर करून ताजे आमी डिसिजन कम्युनिकेट करता तुमकां आता 2 वर्सां लागली डिसिजन घेवपाक आम्ही जे हे सबमिट केलं In in addition to that we will make one more submission. Next week, We will bring even more facts on record which are now put up in NGT. Please make sure that those are also considered because तांचे कितें submission आसा आमकां खबर ना but the way the illegal work is going on that plateau I can be 100% sure they'll be lying in all their submissions. And it will not be fair to the people of Goa की एक लोदा आपल्या जाय ते फोटी मारता आनी ताजेर डिसिजन जातात अशें जावपाक जायना. तुम्ही आता बंद करून येता ते काम आता तुम्ही एक वीक म्हणटा ते विकान आनी कितले डिस्ट्रक्शन जातले रिवर्स करून स्टॉप ऑर्डर तर दिवंक जाय तुम्ही ना यू हॅव टू स्टॉप इट नो पहिले तुम्ही स्टॉप तरी करा मागीर वॉट एव्हर डिसिजन केला टेकिंग यू हॅव टू टेक द He has डिसिजन no feet to stand on the court. Let them कोर्टान give ताका a final chances order. ना कित्याक तुमची your order is going to be proper. So तुम्ही he has no त्यांका chance. तुम्ही त्यांका सद्याक न्हू इतली सुटका दिली मोकळीक दिल्लेली आहा की ते जाय ते करीत आहा की लास्टाक मागीर आमकां सांगपाक रावला आतां जाली ना बिल्डिंग आतां कितें करतले any म्हणून. licenses or anything. Our department has not issued Sir, any license. your department is on You have a precautionary power. principle basis. Whatever violations ते is done, you can stop it. म्हटलं त्यांनी You are केलं not stopping the आमचं violations किती which are happening right now. So only issue is applicability of the EC, which we have already taken up, and तुमचे सगळे submissions घेतले. We will give you our. No, 2 वर्सां जाली. 2 वर्सां जाली. 2 वर्सांत तेजो डॅमेज जाल्लो आहा दॅट इज नॉन रिव्हर्सेबल. ना, see, EC आमच्याकडे तुम्ही केन्ना आयला? It has come in April recent. PIL ची notice केन्ना येयली तुमकां? PIL चेर आमी रिप्लाय आमच्याकडे जो डेटा आशिल्लो तो ऑलरेडी already आमी घातलो. आणि आफ्टर दॅट रिप्लाय थंयसर एंटायर डॅमेज जाल्लेली आहा विच इज नॉन रिव्हर्सेबल. तुम्ही आयज तुमची टीम धाडा आयच्या आयज तुम्ही टीम धाडा तुम्ही पळया तुमकां हे दाखयता दिसना आयच्या आयज तुम्ही टीम धाडा टीम धाडा तुम्ही सायटीचेर Sir, पळोवन तुम्ही go on site. तुमकां एक सुद्धा एव्हिडन्स मेळपाना that it is two projects. Whole thing is being constructed as one. एक कंपाऊंड वॉलच न्हू
कन्स्ट्रक्शन मशीन ह्या सायडीन त्या सायडीन सगळे एक बरोबर काम चालू आसा कोणाकूय खबर ना दे आर सेपरेट म्हणून इट इज व्हेरी क्लियर इट इज वन प्रोजेक्ट ऑफ 53 हेक्टर सो देर इज नथिंग टू डिस्कस यू शुड स्टॉप तर आज एक टीम झाला हाय स्पीडची टीम आयज काढा तुम्ही पावपाक All the details आमच्याकडे आलेले असतात. एक टीम झाला कोणाक details कोणाक दिले? On that, let him decide in the coming week. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम आम्ही म्हणटा की तुम्ही पळया बिकॉज वॉट हॅपन्स आता ते काम चालू आसा या फुडल्या एक वीक म्हणटा तुम्ही वॉट एव्हर कमिंग वीक टाइम तुम्ही घेतले डिसिजन म्हणटा पण तितले म्हणल्यार आनी डिस्टर्ब शेनवार आयतार पासून त्याचे काम चालू होतं सारखें मरे चालू होता नॉन स्टॉप काम चालू होता आज एक त्यांना टीम झाला टीम जाणार परत एकदा सांगतो, construction licenses or these, they have not been issued by our department. No, we agree. पण एन्व्हायरमेंट पहिले त्या लायसन्स घेतलो जाल्यार तुमचे लागतली If he is applicable or not, this is your That issue. is what, that we are taking a call. There are various judgments of the Honorable Supreme Court, Honorable High Court on these issues. So considering it, तर आयच्या डेटीन तुमचे एकच डिपार्टमेंट असे आसा हू कॅन स्टॉप दॅट प्रोजेक्ट no, that is not that. There are various departments. सर तुम्ही लायसन दिना तर सगळ्यांना खबर आसा न्ही क्लिअरली व्हायलेशन चालत नाही मग हे डिपार्टमेंटाची गरज ना म्हणता तुम्ही ना, आम्ही तशी म्हणतो. मागीर तुमकां सांगपाचो अर्थ तोच जालो ना म्हाका एक सांग हे डिपार्टमेंट तुम्ही एक आमकां होलिस्टीक लोकांकूय कळोनी हे डिपार्टमेंटाचो गरज कित्याक लागो कितें रिजन कितें डिपार्टमेंट फॉर्म करपाक पर्पज प्रिव्हेंटिव्ह एक्शन तुम्ही आन्सर दिया So, आम्ही तुमचा issue ना आमचो इशू सोडा हो इशू सोडा म्हाका एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटाची गरज कित्याक आसा वॉट इज द रिजन पर्पज कितें हो इशू सायडीक कर पर्पज कितें एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट No, there are various things. What various the, things? environment impact assessment, then there is CRZ authorities there, then there is बाकीचे आमचे biodiversity report आसा, wetland authority आसा, there are various authorities. So with this regard, with this project, what is the measures that have been taken to ensure that all these things are not harmed or interfered with? No, first एन्व्हायरमेंट thing what you असेसमेंट said, एन्व्हायरमेंट असेसमेंट लागता करता म्हणटा. या तुका बायोडायव्हर्सिटी लागता तुका वेटलँड लागता तुमकां सगळें थंय लागता EC एकच प्रोजेक्ट आहा ना ECचे गायडलाईन्स जे आसा क्लिअर कट 8A8B ही वील नो सो त्या प्रमाणे खंयच्या प्रोजेक्टाक जर EC एप्लिकेबल आसता जाल्यार they have to come for the EC At what stage? At what stage? Before, बिफोर आता आम्ही तेच सांगता न्हू सर. ऑलमोस्ट हाफ द वे जाता यू आर नॉट सर्टन की तेका इसी एप्लिकेबल आहा काय ना ती तुम्ही आउटराईट ना म्हणिना करेक्ट So, तुम्ही ना म्हणता ताजेर तुम्ही ना decision म्हणता आमी घेता ना तुम्ही ना म्हणता ताजेरूच डिसिजन आमी घेता ओके तुम्ही आता जर फुडल्या वर्साक अशें ठरयले की तेका इसी एप्लिकेबल आसतली आणि बाय दॅट टाइम सगळे डॅमेज जाले जाल्यार हू विल बी डुईंग द रिव्हर्सल तेच सांगले ताजेर आमी इमिजिएटली डिसिजन केन्ना तुम्ही म्हाका एक सांगा सर तुमकां तेन्ना मॅटर नोटिसाक हाडलो 2 वर्सां पयलीं आणि तुम्ही आमकां आयज सांगता की आमी इमिजिएटली घेतले म्हणून फाटल्या 2 वर्सांची सॅलरी घेवंक ना तुम्ही एप्रिलान सर तुम्ही रिप्लाय कितें फायल केले तर कोर्टान रिप्लाय केन्ना फायल केलो कोर्टान फायल जाल्लो ते इशूचेर दॅट वॉज वन कंप्लेंट फायल बाय प्रवीण सिंग शेटगांवकर वर्सीस स्टेट ऑफ गोवा इन द ऑनरेबल हाय कोर्ट ताजेर आमी ऑलरेडी फायल केला डिसिजन ताजे उपरांत तुमकां प्रोजेक्टाचेरूय लक्ष घालपाक टायम मेळोंक ना की आतां कोर्टानूच कितें ठरयलें तेजेर रावला घातला सर तो घालून सायटीर कितले चेंजीस जाले पळयलेत तुमी सो आतां तुमी जो कितें हें केला ताजेर आमी ना म्हटल्यार आमी येवन सांगपाचें तुमचे कांयच रिस्पॉन्सिबिलिटी ना ना आमी हें करता म्हटलें न्ही वील टेक आनी सरी तुमचे डिसिजन ना आयच्या दिसाक आमकां सांगपाक तेच तो सांगतो तो करेक्ट आसा आयज तुमकां बजेटरी एलोकेशन सगळें आसा करेक्ट तुमचें काम कितें की एक सोमोटो फाल्यां कंप्लेन घालूंकूच नासली थंय डिस्ट्रक्शन 5.5 लाखाचें चालूच उरतलें आता लोक उठल्या बाकीचे एक्टिविस्ट वॉटेवर ते चालू आसा पण तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी कितें आसा डिपार्टमेंटाची बिंग अ डिपार्टमेंट एनवायरमेंट म्हणटा तें कितें आतां एनवायरमेंट भाशणां व्हडली जाता एनवायरमेंटाची भाशणां जावन ऑन ग्रावंड रियलिटी एनवायरमेंट डिपार्टमेंट करतलें कितें That is protection act asa act. Before 70 days, there were no roads in one side. Within these 70 days, we are protesting. Complete road construct करून झाले त्यांचे. Concrete road. Within 70 days. आणि तुमचे डिसिजन येता म्हणा सर ते बिल्डिंग ऑलरेडी चालू झाले
तुम्ही आयज पळयता पळय ते फाल्यां थंय नासता जमीन. कोण रिवर्स कोण करतलो मागीर? दिल्ली कॉन्कर्ड गोवा हे त्यांचे हेडलाईन आणि खबर तरी वाचलं तरी वाचला तुम्ही. दिल्ली कॉन्कर्ड गोवा हो टॅगलाईन आसा. दिल्ली कॉन्कर्ड गोवा हो टॅगलाईन आसा त्यांचो. म्हटल्यार आयज ते गोंय दिल्ली करूंक आता तुमका पहिले आणि आणि आम्ही काय करू शकता? आणि तुम्ही त्यांना हे झाला तिमोथी झाला बरोबर. हे तिमोथी झाले न्ही. कांट डू एनीथिंग. तुमका प्रोटेक्शन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एक्ट आसा. एक्ट प्रोटेक्शन उरले, एन्व्हायरमेंट उरना, प्रोटेक्शन उरना. तुम्ही तिमोथी झाला सर तो. डिपार्टमेंट One request, at the forthcoming meeting, please hold it as early as possible, if not today, Monday or whatever, and please decide in that. फाल्यां One way or the other, we don't- फाल्यां पैसे घेतात फुकटची कामां करिना. फुकटची कामां करता, वेपार करता आमचे. पैसे घेतात, सॅलरी घेतात. Sitting allowance आहे ना. But please take a decision and. त्यांना फावना एक्सपर्ट मेंबर म्हणून फाटी धरपाचे थंयच्यानी. Outside we will do another submission because we have whatever additional data is there, we'll put it. But And today please on consider. Monday. सर We'll submit it हे on अर्जन्सी Monday. म्हणून घाला तेंका. तुमचं वर्ड कळ्ळें न्ही. कित्याक कितें फारीक करना तेंका आमी. फुकट कामां करता. सिटींग अलाउन्सेस दिना. आम्ही हा? आमचो सगळं म्हणजे तुम्ही ते सांगता तेन्ना तुम्ही गेले. गव्हर्नमेंट सगळं मेळटा. बट वेन आमकां पळय आमी आतां हांगा वयतले बसून भायर सरतले बसून आमकां डेट जाय. सर कितें जाता आमी विदाउट डेट भायर सरना आमी. वेन यू विल बी टेकिंग तुम्ही कॉल करा आणि आताच्या आता विचारा. सांगले न्ही विदिन अ वीक्स टाइम. नॉट वीक अरे वीक म्हटल्यार सगळं कामार करतले इंस्ट्रक्शन. यू कॅन टेक इट टुमारो ऑर मंडे. दॅट्स इट. मंडे आमकां डिसिजन घ्या सर. तुम्ही कम्युनिकेट. मंडे आमकां डिसिजन घ्या. वी विल कम्युनिकेट. याचो अर्थ कितें आना आमी एक्शन घेवचे ना. आमी तुमकां बरोवन सांगतले आमी घेयना म्हणून आणि ह्या कारणाक लागून आमी घेवं शकना म्हणून. दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. तांकां करपाचेच ना. तुम्ही एक दुसरो माझो डिमांड आसा. माझो पर्सनल बींग हांवें सेपरेट कंप्लेन घातल्या. आयच्या आयज तुम्ही जाय सायटीचेर जाय. एज अ कंप्लेनंट म्हाका सायटीचेर जाय. तुम्ही म्हाका पळोवपाक जाय सायटीर कितें जालां तें. तुमकां ते दिवंक शकता काय ना तुम्ही. तुम्ही भियाल्या तेंकां. म्हाका इतलेंच सांग तुम्ही भियाल्या. हाऊस ऑफ अभिनंदन जोडा म्हणटा तेका भियाल्या तुम्ही. दॅट डिसिजन इज ओके. डिसिजन तुम्ही दिता. तुम्ही डिसिजन दितल्या वॉटेवर हांव कितले टायम काडटले तुम्ही ते. पण आयज तुम्ही येवपाक रेडी आसा. तर तुम्ही आयज येवपाक रेडी आसा. तुमची टीम एक तुम्ही धाडा. आयच्या दिसा तुमची टीम धाडा सेकंड हाफाक. सायट इन्स्पेक्शन. सायट इन्स्पेक्शन तुम्ही येऊन पळया ते हेंचे कितें चल्लां तें. तुम्ही पळोवंकूच ना. तुम्ही पळयला सायटीर पळयला. तिंगा डायरेक्टर तुम्ही पळयला. सांग तुम्ही सांगा तुम्ही पळयला काय ना. बिगेस्ट प्रोजेक्ट इन गोवा 5.5 लाख स्क्वेअर मीटर. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटाचे डायरेक्टरान प्रोजेक्टात कितें चल्ला तेच पळोवंक ना. सीटीपीन गेलो. सीटीपीनूय पळोवंक ना. 5.5 लाख स्क्वेअर मीटर जमनीचो येदो व्हडलो प्रोजेक्ट गोंयांत येता. बिगेस्ट प्रोजेक्ट इन गोवा. सीटीपी पळयना, एन्व्हायरमेंट डायरेक्टर पळयना, डीओपी पळयना, कोणा कलेक्टर पळयना, कोणाकूच खबर ना कितें चल्ला तें. ना तो आता सांगता ते हिशोबान एन्व्हायरमेंट डॅमेज जाता काय ना तो फक्त पेपर पळोवन पळोवन डिसाइड करतलो. आणि ना मरे ना ना थंय कितें जाव फक्त पेपर पळोवन तो डिसाइड करतलो. पूण तुम्ही आता सगळे डिसाइड करतले ते पेपर कितें सबमिशन करतले. फाल्यां तुम्ही आनी हियरिंग दितले परत तुम्ही फुडें धाडटले. कितेंय करूंक शकना. मॅटेरियल आज करता नाही, नाही, सर, बट कितें सर, एक मिनिट तुवें सांगलां कितेंय करूं शकना म्हणून. ओके विदाउट इसी कशें काम चालू केलें तेंच्यांनी. ना तेच सांगता विदाउट इसी तेंच्यांनी कशें काम चालू केलें. whether it is applicable or not. वॉट एव्हर इट इज तुम्ही तेच्या पयलू प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलेले. तेन्ना तुम्ही डॉक्टर आणलेले पेशंट मेल्लेले ते आता ट्रीटमेंट दिवपाचे काय ना तो Decide करतो म्हणल्यार दोन वर्सां जाता. तेका सांगता ते आता तुमका ट्रीटमेंट दिवपाचे काय ना ते आम्ही ठरयतले. मागीर 2 वर्सां तितलो म्हणल्यार दोन patient वर्सां मेल्लो. जाता. सर तुम्ही आता एक सबमिशन केला ते बरोबर असा. सर इज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. तो तुमका डिमांड करता की तुम्ही त्यांच्या बरोबर येऊन साहेब पोहोचे म्हणून हे तरी तुम्ही त्यांचे ऍक्सेप्ट करू शकता. ताचेर आमी डिसिजन घेतलो. अरे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तो तुमका आपयता सायडीन. गाडी माझी घेऊया तुमचो तो तुका सायडीन आपयता. गाडी व्हरता तुका बरें च्या पाणी दिता तेच बरें जेवणूय करता जाय ना. जेवणूय तुमची असो, जेवया जी असो, ना ना हांव म्हणटा पैसे. जेवणूय जेवया सुशेगाद आनी पळोवया सारकें. तुमकां पळय हांव एक तुका सांगता पर्यावरण आतां पळोवपाचें आसा पळय एन्व्हायरमेंट. तुमी एक डायरेक्टर आसा. बींग अ डायरेक्टर हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता की तुमी येवचे. तुम्ही पळोवचे आमी पळोवया सारकें कितें जालां तें.
एनवायरमेंट कशें प्रोटेक्ट करपाचें काय ना कशें कितें कंप्लिटली तेंच्यांनी कितें डिस्ट्रॅक्शन केलां तें तुमकां दाखयता तें तुमी पळया आनी हांगा या मागीर तुमी डिसिजन घ्या पण पयलीं पळया तरी कितें जाल्ला तें चल्लां कितें तें तरी पळया तुमी पळोवपाकूच सोदना अरे ऑफिसर तुमी आसा तुमी एज अ ऑफिसर म्हणून तुमी सायडीर वचपाक जाय आमी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह वयता तुमी ऑफिसर येयना म्हणजे तुमी आमच्या वयर जाले आतां लोकल जे रिप्रेझेंटेटिव्ह आसात तांकां तुमी रिप्रेझेंट करपाक जाय तेंच्यांनी तुमकां कंप्लेन दिली तुमी वचोन तांकां अंडरस्टँड जावपाक जाय बाबा कितें जालां तें आयज ऑफिसर येयना कलेक्टर येयना CTP येयना कोणाकूच पडलेलें ना सगळे परमिशन दीत सुटल्या DOP येयना अरे हे व्हडले प्रोजेक्ट तुम्ही दिता तेन्ना तुमकां एक मात तरी अक्कल वचपाक जाय कोणाक दिलें परमिशन तेंकां आनी तुमी सो मोठो तरी घेवपाक जाय आसलो बींग एनवायरमेंट डिपार्टमेंट यू कुड हॅव डन सो मोठो कंप्लेन जेन्ना घालता कोर्टान गेल्या तेन्ना तुमी एक्शन घेता सो तुमी म्हाका म्हाजें रिक्वेस्ट आसा तुमकां की तुमी या म्हाज्या वांगडा आमी या वांगडा या तुमचो लॉग बुकाचेर तुमी बरयात MLA विरेश बोरकारा वांगडा गेल्या म्हणून आमी आनी या सायडीचेर तुमकां ते डिसिजन घेवपाक तेका फोटोग्राफ आनी व्हिडिओग्राफी एविडन्स जाय तुमच्या गायडलायन्स आणि SOPच्या हिशोबान सायट विजीट मॅन्डेटरी ना तुमकां जर कंप्लेन येयली जाल्यार जेन्ना आसता तेन्ना we do it. sometimes what is the criteria of decision making There is already we have to only decide whether it is applicable or not, and I told you that we are taking up the issue. We will give a decision in आता जर तुमच्या सीएमान सांगलें चल रे थंय म्हटल्यार वयतलेच काय ना ना तशें we don't अरे वा आमी तशें सांगात कॅमेराचेर तशें जाल्यार पळया पळय तुमी आतां एक तुम्ही आता ना तुम्ही एक स्टेटमेंट आता केला पळय तेजेर आमी फुल लॉक काडटा That is the reason we are listening it to you. तुम्ही जे कितें हे घातला पळय ताचेर हांव डिसिजन दिता म्हणटा रायटींग आय वील कम्युनिकेट ना ना तुम्ही म्हाका एकूच रिप्लाय दिया की बाबा आयज तुमी येवपाक शकतले ना ना तुमची टीम वडर तुम्ही पावना तुमची कोणी टीम एनवायरमेंट डिपार्टमेंटाची टीम तुम्ही धाडा ऑन साइड गाडी माझी तुमची तुमची गाडी घेऊन या वी डोंट वांट टू डू एनी स्टंट और एनीथिंग नो स्टंट आम्ही स्टंट करतो बरं एक काम कर स्टुडंट आसा अलॉंग विथ द कंप्लेंट वचा तूं हांव येना अलॉंग विथ द कंप्लेंट केल्या पण तांकां घेवन वचा जे लोकल आसा पळय तांकां घेवन वचा आमचे जे कंप्लेंट आसा विलेजर्स 2 जाण 3 जाण येता तुमच्या टीमी बरोबर तुम्ही तुमची टीम तुम्ही व्हिडिओग्राफी करा फोटोग्राफिक एविडन्स करा तुम्ही सगळे आमकां सबमिट केला व्हेरीफाय करा हांवें कंप्लेन घातल्या माझी सेपरेट आम्ही सबमिशन व्हेरिफिकेशन करपाचे काम तुमचे ना वेदर इट इज ट्रू और फॉल्स फॉर द अटेन्शन येतले व्हेरिफिकेशन करपाक जाय आमच्या ऑपोजिट पार्टी म्हटले ते सगळे फॉल्स डॉक्युमेंट म्हणटले सो यू हॅव टू व्हेरीफाय हांव तांकां तें स्टेटमेंट केलो स्टंट करता म्हाका एक सांगा आमी त्या सायटीर गेल्ले तांचो एकूय बोर्ड ना तुमचे एनवायरमेंट क्लियरन्सूय ना तुमी इतारले वचून तांकां कंप्लेनी सगळ्यांनी घातल्यो तुमी इतारले तुम्ही आम्ही स्टंट करता म्हणटा आमकां स्टंट करपाक तुमकां हांव एक सांगता आमकां स्टंट करपाक आमी कितें सुपरस्टार स्टंट करतले म्हणटा तुमी ते कितें व्हडले आमी हें करता तांकां स्टंट करपाचें ना खंय ते मागीर म्हारग पडत तांकां सर तुम्ही आयज तुमी भियाता म्हणून सांगा सरळ सांगा तुम्ही सर टीम धाडा एक आमचे जे कंप्लेंट आसा 2 जाण कंप्लेंट तुमच्या बरोबर येता तुमची जी टीम आसा ती आयज वचोनी त्यांच्यानी व्हेरिफिकेशन करून फोटोग्राफ काडून व्हिडिओ एविडन्स कलेक्ट करून तुमची मंडे जी मीटिंग जातली त्या हातून तुम्ही आमकां डिसिजन दिया की तुम्ही कितें ऍप्लिकेबल आसा हांवें सांगलें ऑलरेडी डिसिजन ताचेर घेवपाचो आसा वी ऑलरेडी एग्जामिन द इश्यू पण सर कितें आसा हाऊ लॉंग इट टेक्स तुमचो हिडन एजेंडा कितें आसा पळय आमकां कळटा सारको कळटा एक तुमी बांबोळेच्या प्रोजेक्टाक सेम केला हांव क्लियर कट सांगता तुमी तशेंच केला म्हणटले वयरसून कितें येयलें मिनिट्स ऑफ मिटींग येयले आनी तुमी पास करतले आनी पयर तुमी मिटींग घेतले आनी ते मिटींगेक पास करतले सेम सर करतले हांव सांगता तुमकां तुमी सायटीर येवन कोणूच पळयना इन्स्पेक्शन जावं कोण एटलिस्ट तुमी पळोवपाचें तुमचे भितरूच ना म्हटल्यार तुमी कितें लिक्चरांनी खेळटा तुम्ही दाखयतले कितें आमी काय करूं ना सेंटराचेर येयले मिनिट्स ऑफ ह्या मिनिट्साचेर पास केला तुमी थंय ते प्रोजेक्ट व्हडलो तो थंय प्रोजेक्ट प्रोपोनंट थंयच्या इश्यूचेर ऑलरेडी इट इज पेंडिंग विथ ऑनरेबल हायकोर्ट ताचेर आमी अशें न्ही की आमी वी कॅनॉट डू बेश्टेच कितेंय करपाक आमकां जायना आमकां that this issue is also pending in honorable NGT. Wait a second. This issue is already pending in honorable NGT of Bambolim project. Okay.
That you are aware? You have not made a NGT आमकां Bambolin worldwide resort issue is pending in honorable NGT, but still you have issued them. They have constructed and now तुम्ही environment दिले त्यांना थंय सेंटराच्या आणि तुम्ही त्यांना परमिशन सगळ्यांनी ग्रांट केली, रिवोक केली, whatever stop work order was issued. So same thing will happen over here. हांव सांगता सर, सेम करतले. नाही, सर, नाही, आता ते किती सर ऐकून घे. आता ते किती उलयला ते तुमकां कळ्ळें न्ही? हय. ते उलयला ते आसा तेंचो क्वेश्चन मार्क आसा. ही इज सेइंग दॅट मॅटर इज इन द हायकोर्ट. इट मीन्स वॉट? इट इज प्रिज्युडिस. कळ्ळें न्ही? ताका लागून हांव हांगासर निर्णय घेवपाक शक्य ना. म्हणजे ते आता ते आमकां जे पळय दिता पळय काय न्हू, वर्बल जे कितें सांगता पळय काय न्हू, हितून कांय डिसिजन जावपाक ना. हेच ताका सांगपाचें आसा. ते प्रिज्युडिस म्हणटा ते, कोर्टान आसा म्हणटा ते. अरे कोर्टान कळ्ळें न्ही? तेंच्यो उलया न्ही सर आता. तेंच्यांनी हे जे तुम्ही उलयात रायटिंग वी विल कम्युनिकेट द डिसिजन. पळयलें तुमी? हे आसा हे सगळे पळवाटी येऊ. नाही म्हाका एक सांग सर, म्हाका एकूच सांग, कोर्टान आमकां वयचें पडटा कित्याक? बिकॉज ऑफ द फेलियर ऑफ युअर डिपार्टमेंट. ऑथॉरिटीज एक्शन घेयना. युअर डिपार्टमेंट हॅव फेल्ड. Authorities actually lost out. We will take it out and we will communicate it to the Your department is a preventive department. तर तुम्ही ऍक्शन घेतलेत ना म्हणणं इन द नेक्स्ट मीटिंग, बट लेट देअर बी अ इन्स्पेक्शन टुडे. आज लोक आयलाय पण जवळजवळ 300-350 लोक ना पूण इन्स्पेक्शनाक कितें प्रॉब्लेम आसा? प्रेशर आसा? आज ओपन इन्स्पेक्शन करपाक कितें प्रॉब्लेम आहा? We will communicate the decision. No, but why inspection cannot be done? सर तुम्ही स्वतः एक्सेप्ट करता आम्ही अजून सायटीचेर वचूंक ना कळ्ळें न्ही? आणि इन व्हॉट मॅनर यू आर गोइंग टू डिसिजन तुम्ही तेंची ड्युटी हांव सांगता तुमकां. एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 सेक्शन 10 कितें रायट दिता तुमकां? पावर ऑफ एंट्री एंड इन्स्पेक्शन ऑफ एनी प्लेस, प्लांट, रिकॉर्ड, रजिस्टर, डॉक्युमेंट एक्सेट्रा बाय एन ऑथरायज्ड ऑफिसर. दिस इज द प्रिन्सिपल इन्स्पेक्शन प्रोविजन फॉर एनवायरमेंट मॅटर्स. ओके, ताजेर आमी तुमकां परत एकदा सांगता, मी जे कितें फायल केला ताजेर डिसिजन हांव तुमकां कन्वे करता. आणि सेकंडली सेम मॅटर इज ऑल्सो पेंडिंग बिफोर ऑनरेबल हायकोर्ट. सो ताजेर अशें न्ही की आमी ऑनरेबल वॉट एव्हर ऑनरेबल हायकोर्ट हांव तुमकां पण हायकोर्ट ऑब्जेक्ट एक मिनिट तुम्ही डायवर्ट करू नका. हांवें तुमकां सेक्शन 10 विचारला, तुमकां रायट आसा. ऑथरायज्ड ऑफिसर तुम्ही जावं ऑफिसर इज देयर, मातशें आयकया. एज पर दॅट तुमकां रायट आसा इन्स्पेक्शन करपाक आनी रिकॉर्ड करपाक, रजिस्टर करपाक. तें फुडलें कितें आसा, ऑथॉरिटी आसा, वॉट एव्हर ते गुणून तुमी थंय धाडटले. तुमकां रायट आसा तो सेक्शन 10 प्रमाणे तुम्ही इन्स्पेक्शन घेवपाक जाय, वचपाक जाय, सायट पळोवपाक जाय. हे तुमचो रायट तुम्ही घेवपाक जाय. एनवायरमेंट डिपार्टमेंट एज अ सेपरेट वी नो 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 इट इज एज पर एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट. इट इज ऑलवेज द ऑथॉरिटी हू इन्स्पेक्ट. नो 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 खंय आसा एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट क्लियर कट सांगता. एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट अंडर पॉवर इज डेलिगेटेड टू द ऑथॉरिटी. You all have authorized officer. Secretary of the authority, no? You are the member secretary. तुम्ही of the कित्याक भियेता? authority. म्हाका सांग, सायटीर येवपाक तुम्ही कित्याक भियेता? कोणान तुमकां थंय कितें धरला? पुलीस घ्या तुमकां कितें घाला? तुम्ही पुलीस घ्या, फुल फोर्स घ्या, कमांडो हाडा नाल्यार स्पेशल हे करा. तुम्ही कित्याक तुम्ही तांकां भियेता? सायडीन वचून येयलं इट विल बी ते ऍडिशनल गोंयान येवन आयज ते थंय हांगा दादागिरी करपाक लागले आनी तुमी भियेता कित्याक तांकां? I will place it before. You all have to come on the side, no, as per the- Let authority take Sir, it. तुम्ही एज पर द एक्ट तुम्ही येवंक जाय, इन्स्पेक्ट करपाक जाय. तुम्ही आता रिपोर्ट तयार केला म्हणटा, तुवें रिपोर्ट तयार केला म्हणून सांगता. तुमचो प्रेझेन्स ऑन द ग्राउंड तुवें कांयच करूंक ना म्हणटा. जाल्यार रिपोर्ट कशें तयार केलो? यू हॅव नॉट इवन डन वन इन्स्पेक्शन. So I said once again I will discuss this. Whatever submissions are come from there, तुम्ही How could you believe the submissions from them? त्यांची सबमिशन तुम्ही ऍक्च्युअल ग्राउंड रियालिटी किती आसा ती पळयत ना. त्यांची सबमिशन तुम्ही हे करता एक्सेप्ट करतली. Both the parties to submit. Whatever त्यांच्यानी आता सबमिशन But physical inspection is required. नॉट इन्स्पेक्ट द Sir, साइट. physical inspection is required. You should have verified whether the allegation which was You all- raised by the local and whatever submission they have made, whether it tallies or not. So that is what आम्ही हांगापासून कशें No, but sir, pending decision, stop the destruction. Stop the work. Pending decision, stop the I destruction. said within a week's time we will communicate the decision. This Gala- week is In the coming meantime, up. our instruction will be done. बरोबर आहे. Communication letter, communication letter. तुम्ही पोस्टमॅन झाल्या
मागीर we will take a decision the authority म्हणून सांगलें. तुम्ही सांगला कितें कॉम्युनिकेट करतले डिसिजन. ओके, आमी तुमकां कितें म्हणटा, एज पर एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट तुम्ही सेक्शन 10 प्रमाणे सायट इन्स्पेक्शन करपाक जाय. तुम्ही येवपाक जाय, थंय कितें आसा तें नोट करपाक जाय, तुमचें डॉक्युमेंटेशन करपाक जाय. हें आमी तुमकां सांगता. पण तुम्ही सांगता परत आमी कॉम्युनिकेट करतले. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन? Prima facie whether EC is applicable or not होच विषय आमचे कडेन आसा. जर EC applicable जाल्यार डेफिनेटली सायट विजीट ऑफ एक्सपर्ट्स जाता. ताचे फुडें आमची ऑथॉरिटी आसता ती वचून इन्स्पेक्ट करता आनी ताजेर फूल ऑथॉरिटी 2 वर्सां लागली. आजून इन्स्पेक्शन जावना. हाजेर जो प्रायमा बेसी जो पयली इशू आसा तो पयली आमकां डिसायड करूं जाय. So by definition, more than 20,000 square meters, you require EC. That is the standard notification. So it's a law for everybody. That is what is before the Honorable High Court, and they have already filed one reply on that. So that So before Just see the facts. Okay, licenses were granted on 27 September for 3 buildings, A135, B362 and B442. The combined built up area 13,000, 12,000, 10,000, more than 35,000 just on one day. What So more this do is you not need? requiring EC. It doesn't. You don't need That itself to. is- You don't need to talk to the project proponent. You have to just give him a stop work order directly. Are you aware about this? Are you aware about this? वाढपायचं असलं राम सांगले. Yeah, but There if is we no had to mention, there would be no violation. आम्ही कितें म्हणटा तुमकां पळय, आमी म्हणटा तुम्ही ऑथॉरिटीची मिटींग घ्या वॉटेवर, पण तुम्ही सायड इन्स्पेक्ट ह्या पळया सावटीचेर व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग. आमी तें म्हणटा तुमकां सेक्शन 10 पावर दिता, तुम्ही तो पावर यूज करूंक सोदिना. I have put it up before the authority. तुम्ही जे Till म्हणटा that Wait, time, कशें tell them आसा? to stop the work. कशें आसा पळय, Till that time, म्हाका एक tell सांग, them to stop the work. ते आतां आयका, ही सेम जाला ऑथॉरिटी. आता TCP बोर्ड कसो बदलला तसो यांचो ऑथॉरिटी आसा. म्हटल्यार तेंकां कोण फोन मारतलो तेन्ना ती We are ऑथॉरिटी giving you चलतली. reasonings, no, sir. अरे सिमिलर लायक दॅट डायरेक्टली गायडिंग टू द ऑथॉरिटी. यू आर नॉट डुइंग द साइट इन्स्पेक्शन. At least send somebody for site inspection. मग कायदो कित्याक आसा तर तो? वाय द एक्ट इज देयर? सर कोर्टाचें नाव परत सांगून तुम्ही काम चालू दवरपाक सोदता ही सेटिंगच्या. No, that is not. ना इट इज द फॅक्ट. कोर्टान कोण गेला, लोक गेला. तुमचो कायदो एक सांगता, तुम्ही करता भलते, तुम्ही येवन ते सायडूच पळोवपाक सोदना. आणि कशें डिपार्टमेंट चलता कशें We will म्हाका take a call on that. If required. वेन यू विल बी टेकिंग कॉल, तुम्ही म्हणता मिटींग घेतली विदिन वेक्स टाइम, तेन्ना म्हटल्यार आनीक 2-3 बिल्डिंगो जातल्यो रेडी. एक weekend 2-3 दोन meetings. अरे चालू कसा काम हायर पळयला माझ्या दोळ्यांनी बिल्डिंग बांधल्या देऊ. सर्वणा कोंकणीजात मामलेदारात कंप्लेंट फायल केली की ते एग्रीकल्चर टेनेटेड प्रॉपर्टीजन कॉन्क्रीट करतात ऑन फ्रायडे. आज जर तुम्ही फ्लो वयशात न्ही ते कॉन्क्रीट जाऊन रोड रेडी जाता, मामलेदार एक्शन घेऊन काल तेंच्यांनी तांचो परत रिमाइंडर दिता ते पास एटलिस्ट टेक एक्शन म्हणून. हांव तुका विदिन 4 डेज सांगता तुम्ही वीक 4 दिसा भितर करू शकता आणि तुम्ही म्हणता एक वीक म्हणता ते आख्खे रेडी Understand जातले. our anguish. Environmental degradation and destruction is irreversible. ते एकदा मोडले ते परत घडप इतले सोपे न्ही. ताका शेकड्यांनी वर्सां वयता. येदो असो दोंगुल्ली जपायतीशी हिल. Now with so much vegetation, aquifer, other biodiversity, पशु पक्षी आणि मनीस, आम्ही मनशा खातीरच येवना, आम्ही जनावरां आणि पक्ष्यासाठी बी आयले आणि झाडांसाठी बी आयले आणि आमच्या उदका पाणी पुरवठ्यासाठी बी आयले. आता आम्ही म्हणजे पब्लिकान कोर्टान याचिका घातली म्हणून तू कोर्टात वचून सांगता. कोर्टान आपली अथॉरिटी सारखी वेळोवेळ डिसिजन घेना म्हणून तू गेला कोर्टान, तुम्ही गेल्या, सॉरी तू न्ही, तुम्ही गेल्या ना. Because people have gone, and don't try to give us the impression it is subjudice to speak. Now, if your minister calls you, won't you go? You ask him whether you can go for an inspection because Which people are law coming to your doorstep. See, which law stops even have to go you to from home. doing the inspection when the matter is in the court? Which law stops you? Just because. Which law stops you? Tell me. What somebody? I am an elected representative. I filed a complaint. I told you I will communicate in writing. Somebody म्हणतो तुम्ही किती करता? I said I will communicate in writing to your complaint. आता एक सांगा, रायटिंग तुम्ही कॉम्प्लिकेट करतले आणि 2 आसा. तितले म्हणल्यार कामाक I लागपाचे. said in a week's But time. in that time destruction. तेच म्हणटा हांव तुमकां एक वीक टाइम आता गुड गव्हर्नन्स म्हणटा पळय टाइम फॉर डिलिव्हरी हांगा काय दिलेलं ना. ऍप्लिकेबल ना म्हणून तुम्ही डिसिजन घेतले.
ताजेर डिसिजन जे कितें घेतले ते आमी कम्युनिकेट करता केन्ना ते सगळे डिस्ट्रक्शन जावन पहिले डिसिजन घेवपाक जाय न्हू. सो ते घेता म्हणून हय, सांगले आता तुमचे एनवायरमेंट डिपार्टमेंट हे डिस्ट्रक्शन चल्लां ते बंद करा, डिसिजन जाय सर हेच मागता न्हू तुमचे कडेन. आय तो मोरोनी म्हणटा मागीर आमी Why six time? पळोवया. आता घराक उजो भेटला, घर लासता, बगबगीत उजो लासता. आता फायर ब्रिगेड कितें म्हणटा की आमची अथॉरिटी डिसायड करतली, तेन्ना आमी उजो पालोवपाक येतले. एक्झॅक्टली. आमचो बोर्ड डिसायड करतलो की आमचो मिटींग जावपाक जाय, ती मिटींग जाली म्हणटकूच मागीर आमी उजो पालयतले. तुमचें म्हणणें अशें आसा न्हू, तितलें म्हणल्यार घर लासून पडले आनी कोण भितर आसा तेय मेले. सिमिलर वे तुम्ही सेम करता. तुम्ही आयज थंय उजो पेटला, आता 2 वर्सां जाली, चालू आसा, आमी लासत आसा. नो डिस्ट्रक्शन हॅपनिंग देयर. अरे जीव जंतू कोण आसा सगळे मरत आसा ते. डिसिजन इन वीच टाइम तुम्ही जे कितें घातला दॅट यू हॅव टेकन इट इन सो यू आर टोटली कन्फ्युज. नाही सर You are totally confused. Statement नाही, नका उजोच्या. जे तरेन- आम्ही राव, राव. statement सर ऐकला. जे तरेन आतापर्यंत तुम्ही आमच्याकडे न्ही आसा न्ही केले न्ही हो जे स्टेटमेंट करता न्हू परत 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 ऑथॉरिटी डिसायड म्हणून म्हणजे तुम्ही हांगासर ह्या चेराचेर बसला ते कितें म्हणून हा It's not authority. अशें दिसता की तुम्ही हांगासर फिट ना म्हणून हांगा फिट ना म्हणून दिसता कारण तुम्ही एन्व्हायरमेंटाच्या बाबतीत सेन्सिटिव्ह ना We have already taken your कळ्ळें issue. न्हू? That's why we already taken हो आम्ही तुमच्यावर आरोप करता. We have already taken your issue and we will take it up. We will convey that issue. कशें उलयता तुम्ही उद्धवच्या वन वीक ऑफ टाइम तू सांगत आसा पळय, तुका आता सध्या डिस्ट्रक्शन चालू आहा ते इन्स्पेक्शन करपाक लागून आपयता न्ही. तुम्ही अजिबात सेन्सिटिव्ह ना सायड इन्स्पेक्शन करपाक कितले ऑफिसर आसा तुम्ही केला खंयची तरी सायड इन्स्पेक्शन Site inspection केला. जेन्ना EC एप्लिकेशन आमच्याकडे येता हय. तेन्ना सगळी ऑथॉरिटी आमची एक्सपर्ट कमिटी जे आसा ते वचून इन्स्पेक्शन करता. सध्या आमच्याकडे ECचे एप्लिकेशन आयिल्ले ना. सो सध्या पयली फर्स्ट आमी डिसायड वी नीड टू डिसायड वेदर इट इज एप्लिकेबल ऑर नॉट. मला मातसो मातसो कायदो जाता तुमकां ना ना इन्स्पेक्शन करपाक फक्त मेंबर सायड तुम्ही फक्त हांव परत हें करता फक्त तुमचे कमिटी अथॉरिटीकूच हें आसा म्हणून ते दाखया. फक्त अथॉरिटी कायद्यान कितें बरयला की एथोरायज ऑफिसर हांगा कायद्यान हें बरोवंक ना. सेक्शन 10 क्लियर सांगता एथोरायज ऑफिसर म्हणटा तितून सेपरेट अशें म्हणून ना. अथॉरिटी आता अथॉरिटी तुम्ही म्हणटा पळय ते तुम्ही आपले सांगता Powers have been delegated to authority. whatever ऑफिसर एथोरायज ऑफिसर You are the member secretary of that authority. You have a right. So you are part of that authority. तुम्ही आता असे करून Any authorized officer clear आसा. तुझी जबाबदारी न्ही. As a member secretary, I have put up the authority and within a week's time. हे मातशें दाखय. तुम्ही सांगता त्या हिशोबान अशें कित्याक हिंट मेळटा की तुम्ही एक्शन घेवचेले ना हितून. So you will be saying this So, after a sir, week. this is a minute where you and your department as authority has taken a decision where decision in view of the above for detailed deliberation if it is more than 20,000 square meters. Now there's another annexure here of 30,000 plus built up area which attracts this EC, but you all are giving them a long rope to do as they please. In view a detailed deliberation, the authority will direct them to submit clarification and submission. Why the authority has to direct them? They don't know what is the rule. You put the project proponent and their design engineer into jail based on this. You are uncertain whether it will attract or not, correct? That is what that we will take a decision. I said. Stop That the is- destruction till the decision. at that stage, and I said we will take it up. They are not before you at the inception. Immediately करता म्हणून सांगलें. Sir, But why are you telling the violator how to approach you? You penalize him. No. See, we cannot At least stop him. You don't have provisions of penalty. Penalty subsequent stop him first. आम्ही कितें एक प्रेझेंट कितें जाला पळय ते तुम्ही थांबया. तुमचे डिसिजन वॉटेवर आसा पळय तुम्ही मिटींग घेतले आम्ही मानता बरें मिटींग घेवन तुम्ही तितले डिसिजन पण सध्या कितें चालू आसा पळय ते तुम्ही थांबया न्हू. ज्या तरेन ते एनवायरमेंट डिस्ट्रॅक्ट करता हे थांबोवपाचें काम न्हू तुमचें तेका लागून एनवायरमेंट डिपार्टमेंट आसा. इरिपेरेबल लॉस. अरे एनवायरमेंट डिपार्टमेंटाक आतां कोट्यांनी पयसो आमी घालता कितें फायदो म्हाका सांग. Irreversible damage they are doing. नेक्स्ट कशें आसा हांवें तुमकां म्हटलें आमी सगळ्यांचो एकूच म्हणणें आसा सारकें मरे की तुमी या सायटीर तुमी पळया कितें आसा तें आनी आफ्टर दॅट यू स्टॉप द वर्क एट दॅट पिरियड ऑफ टायम आनी तुमचो डिसिजन जालें म्हणटकूच तांकां सांगा वॉट एवर तुमचें कितें आसा तें डिसिजन घेतलें म्हणटकूच पूण तितलें म्हणल्यार तुमी बंद करूं जाय न्हू तुमी तेंच बंद करिना.
इमिजिएटली हांव तेजेर डिसिजन घेता. पळय कित्याक इनिशिएट हेका 2 वर्सां गेली. तुमची जी स्पीड इनिशिएट हेका 2 वर्सां गेली. तांकां सांगा आता इमिजिएट यू कॅन डू इट. तुम्ही एक वीकंड डिसिजन आमकां कन्वे करतले ना तांकां सांगा एक वीक काम बंद करा. काय वायट दिसताले तांकां म्हणून तुमकां भंय दिसता. आर्बिट्ररीली हांव डिसिजन्स घेवंक शकता. सर यू आर हॅव्हिंग मोर दॅन रिझन. त्यांच्यानी तुमकां सफिशियंट डेटा सबमिट करूंक ना म्हणून त्यांचे तुम्ही डेलिब्रेशन मागला. If required, we will take that action. I am not saying Sir, that. the criteria for your requirement. But nothing stops you in doing the inspection, sir. Just because I cannot say that खूप जण आयले माझ्याकडे, so I have to stop. No, 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 no. You have given your reasoning. What is stopping you to do the inspection? What is stopping you to do the inspection? खूप जण आयले न्हू. आता म्हाका एक सांग, आमी कंप्लेन करून येयले, कंप्लेन केली, सायड इन्स्पेक्शन तुम्ही कित्याक येवंक सोदिना? येवंक सोदिना न्ही. जेन्ना इसी एप्लिकेबल आसतली आमी येतले शेटीचेर. इसी जेन्ना हे आसतली तुम्ही त्यात म्हणता तुम्ही त्यांना इसी ऍप्लिकेबल करून दिवपाक सोदता. आम्ही इनडायरेक्टली तुम्ही त्यांना इसी ऍप्लिकेबल करून दिवपाक इसी जर एप्लिकेबल आसले विल कम ऑन साइड. But at that time it will need to evaluate how much destruction is done. Please understand, you cannot give ex post facto clearance for this private project. The Supreme Court order is very clear already in January that you, so those are all illegal. You cannot do That it. is what I am saying. Only All already these granted. things we are taking it into account. See, there They already granted. there are Same Supreme Court thing will happen in guidelines, this there case. are honorable High Court guidelines. So we need So to take as it all into account and take a As per decision. the law, this project can never continue. It is very clear. It has to stop, and that's the end of the project because they cannot get an EC ex post facto. Therefore, you must stop the destruction now. They have to reverse that, like they have said. It's not possible. So precautionary measures किती घेता तुम्ही? सध्या डिस्ट्रक्शनाचे precautionary measures किती घेता? How it is arbitrary? नाही. Go on precautionary principle, no? सेक्शन 5 तुमकां हितून दिल्लेलो आसा क्लोजर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऑफ द प्रोसेस डिफरंट प्रोसेस and secondly stoppage or regulation of the supply of electricity or water or any other services. So तुमकां सेक्शन 5 आसा एनवायरमेंट एक्टाचे त्या प्रमाणे तुमकां सेक्शन 5 यूज करपाक मेळटा आणि सेक्शन 10 आसा जे एम्बुलन्स सांगला त्या प्रमाणे तुमकां इन्स्पेक्शन करपाक हे दोन सेक्शन All यूज these करा. powers have been delegated to the authority. हांव परत एकदा सांगता. So ते Sir, I will call a हे कितले फावटी मीटिंग Last minute सान आसा. तुम्ही मेंबर सेक्रेटरी did you So ताजेर propose to stop the work? ताजेर आमी पयली तांकां we have called the details सगळे आयले आसा. So आता ताजेर तुम्ही जर कितें एडिशनल घालता जाल्यार घाला. We will take a Sir, that is subsequent, that is secondary. But no, decision making on, I am coming to that, sir. तुमच्या नोटिसाक हाडले. You are not certain whether EC will be attracted or not, correct? But we have informed you that the work is ongoing. On precautionary principle, you can surely make a decision. You are telling us I cannot decide arbitrarily. We are giving you reasons. So that is what I said. No, I will take up in the. You are only telling us. You are not acting on that. Till that time, let it be. Meeting झाली, no? Meeting झाली. You didn't propose for it. Sir, तुम्ही member secretary, you should have proposed for it. तुम्ही तुमचे काम सारखे करून द्या. आजच But sir, please hold the meeting on Monday. Monday. Not wait for one more. सर तुम्ही तुमचे कॉन्शियस आसा न्हू तेजेकडे Conscious स्वतः काम, तुम्ही conscious दगाबाजी करता Conscious कळ्ळें न्ही आणि हे जे तुम्ही करता न्ही तुमकां सारकी न्हीद पडपाक मेळचें ना कळ्ळें न्ही परतून परतून आर्बिट्ररी म्हणटा तुम्ही व्हॉट आर्बिट्ररी तुम्ही काय inspection करपाक stop करून करता? Which rule is stopping you to do the inspection? He's just trying to delay. Stop the destruction. सर सिंपल गजाल सांगता कोंकणीतल्यान सिंपल गजाल सांगता सध्या डिस्ट्रक्शन चालू आसा तुका खंयचो कायदो स्टॉप करता इन्स्पेक्शन करपाचो Monday meeting घेता Monday. It's for 2 days. Please making joke out of everyone. Everyone Everyone स्वतःचो जोक करता पळय मग. qualification experience Monday meeting Monday meeting या सर And if you decide that it is meeting the criteria laid down in the notification, will you pass the section 5 or whatever order on Monday itself? Please, same day, please issue on the same day because every day इतनी machines चालू असतात आणि destruction सर ते आपले दादागिरी वगैरे सांगता का आमकां
आपली शाणपणा वयल्यान उलयता थंय गांव आमचो सगळे आतां जनावरां वयली सगळी सकयल येयली आमी कितें करपाचें 5.5 लाख मिटर स्क्वेअराची जनावरां गेली खंय सगळे गोवरेडे सकयल येता सगळी हांव कोणाले घरान राविल्लो ते घरा भितर गोवरेडे पावतात कशें जालें कशें जातलें सर, गोंया रेडान सगळी डिस्ट्रक्शन सगळे वडयले पिड्यार गेले हे आता डिस्ट्रक्शन जाता आणि सपोजिटली इसी एप्लिकेबल आहा म्हणून सांगले जाल्यार हू विल बी सॅक और गो टू जेल सांगा म्हाका इट इज सो जाल्यार डेफिनेटली ताजेर एक्शन जातली कितें जातली ताजेर ऑलरेडी आसा की वॉट एक्शन इज वॉट इज द पेनल्टी पण हांगासर तुमी तितलेच रिस्पॉन्सिबल आहा हायकोर्टान कित्याक गेले कित्याक तर तुम्ही आपले काम करूंक ना म्हणून हायकोर्टान पावले न्हू. आता तुम्ही आमकां सांगता तुम्ही हायकोर्टान गेला आमी करचे ना. आमी जे कितें केलां वॉट एवर हे आसा ताजेर आमी एफिडेविटूय फायल केला हायकोर्टान अशें न्ही की वी हॅव एस्केप्ड ते एफिडेविट काढून पळया सर हायकोर्ट चेंज जाली. तुम्ही स्वतः जाऊन आपण काय करू ना तुम्ही करेक्ट सगळे कंप्लेंट ते आसा आमच्याकडे इसीचे एप्लिकेशन येवन आशिल्लें तेच हांव तेच म्हणटा तुमकां पळय ही तुमची कितें मिस्टेक ही जाता तुम्ही सोमोटो कोण घेवपाक वचनात ना तुमकां रायट दिला काय ना सोमोटो घेवपाक एवरी डिपार्टमेंट हॅज अ रायट टू डू टेक अ सोमोटो हे तुम्ही आताचे वॉटेवर तुम्ही सांगता तुमकां सोमोटो घेवपाचो रायट दिला काय ना तुम्ही म्हणटा की इसी येतले ते तुमकां दितले ते दित ना इसी दिनासतना काम चालू करता ते हांगालो वचून इश्यू सेम जालो तुमकां स्टॉप ऑर्डर काडली तुम्ही ओके तुम्ही ती काढली थंय वचून तेंच्यानी एनवायरमेंट क्लियरन्स दिले ओके आणि आता तुम्ही परत सेम हांगा सिनारिओ सेम करतले हांव सांगता तुमकां सांगता ना तुम्ही आयज हांगा येयल्या सेम सिनारिओ करतले तेका लागून तो परत म्हणटा आय विल कम्युनिकेट म्हणून सर तुम्ही हे स्टॉप करा बट प्लीज रिमेंबर यू कॅनॉट ग्रांट एक्सपोज फॅक्टो क्लियर फाल्यां ताणी एप्लिकेशन केल्यार सुद्धा यू कॅनॉट एंटरटेन प्लीज फॉलो द लॉ ते म्हणटा आमकां सेंटराचे येयले ते दितले आय एम टेलिंग यू हे ऑलरेडी मामुली सेंटराच्यान तांकां येयले मिनिट्स तेच मिनिट्स ते लायतले हांगा आनी एज पर डेट आमी ग्रांट केला म्हणटले ते ग्रांट करतले थंय तांकां सेंटराक कोण येता हांगा पळोवपाक हेच वचोंक ना हांगा पळोवपाक तांकां जाय जाल्यार 2 दिसांनी घरा मोडपाक तुमकां जाय जाल्यार तुमी घरा कोणाची मोडटा कोणाची केन्नाय मोडटा बारीक लोकांची तुम्ही घरा रोखडी मोडटा बट ह्या जो व्हडलो तो प्रोजेक्ट कन्फर्म तरी कोणी की मंडे मीटिंग करता म्हणून तो कांयच सांगना आय स्पीक म्हणटा पळय तो हेय तू फक्त उलय आमी हांगासर टाइम पास करता आयला सर तुका कितें जाय हे लोकांनी हांगा बसपाक जाय सर आज आम्ही आता सांगा लास्ट 54 कितले दीस रे 69 days झाले. 69 डेज झाले थंयसर बायलां बसता सर आता स्कुलां स्टार्ट जाली तरी सुद्धा बायलां थंयसर तुमकां कन्सर्न ना मातशे गांवच्या बायलांक बायलां भितर सिरियसनेस कळोन तेंकां कितें जालां तुमचे असिस्टंटाक सांगा मातशें कन्फर्म करपाक आमी हांगाच आसता बायलां कडल्यान आयकून तेंकां कितें चल्लां तें गांवांत I will speak with the members and I will hold a meeting on Monday. मेंबरांकडे That आमी assurance at least can you give us that Monday you are holding a I will meeting? hold a meeting. आणि सॅट इन्स्पेक्शन केन्ना I will hold a meeting. I said I will hold a meeting and is whether we will take a deliberate decision. We will decide on that. सर येदो व्हडलो आमचो गांव तो गांव भायर गेलो हेज्यानी आमी कशी ओगी रावचे ना आणि इमिजिएटली ताका स्टॉप करपाक तुमकां मेळना म्हणून Monday घेता म्हणलें. I told him. वॉट एव्हर इज आउटपुट ऑफ मंडे स्टॉप इट That's what the decision is. I cannot. पहिलीच हांव डिसिजन घेवंक शकना. चालू आता हे 2 दिवस आनी कॉम्प्लीट मंडे तेच म्हणटा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्पेक्शन मारल्यार ते दिवपाक इतले भियाला बट आय ऑल्सो नाईट सायड इन्स्पेक्शन म्हाका दिया कॅन्डिडेट मंडे मॉर्निंग तुम्ही मिटींग घ्या सांजे म्हाका दिया सायड इन्स्पेक्शन सगळी जाणां हांगा बसपाची आई आई सांगून दी तांकां कशे तेंच्यांनी त्रास काडले त्रास काडले ते कळोंक जाय ते घेता म्हणून न्ही आज परिस्थिती अशी जाल्या की भुरगीं स्कुलाक वचून तांकां ती धाडून स्कॉलार सुद्दां वचोंक सोदिना आपलो संवसार सोडून थंय भुरगीं बसले जाणटी थंयसर मात तेंच्या खातीर जर आमी सगळे गोंयकार एकी कडेन येवया
No, I will take up the issue. Wait. पण तुमका आता आम्ही मंडेची वाट I will पळयता call all the members and I will. पळय कशें आसा आमी गोंयकार आमी आमच्या गोंयकारांक समजूंक जाय. आतां हे दिल्लीकार येता ते आख्खे काबार करपाक उठल्या आख्खे सोपोवपाक उठल्या. आमकां मातशी तरी आपुलकी आसपा भितर काळजान मातसो हात घालुया. तुम्ही एक रिस्पेक्टेड हेजेर बसल्या एक काळजान भितर हात घाला आनी ह्या जाणटी बायलां दादले कोण आमचे आसा ते कित्याक लागून हे करता तेंच्यांनी ते कसयला ती जमीन जी आसा ती कसोवन काडलेली आसा कुळागरां दोंगर शेतां भाटां हे सगळें केलां तेंच्यांनी. सो ते इतलें करून तेंचे सॅक्रिफायस आसा तेका लागून ती 70 ऑलमोस्ट 70 days 69 days ते बसप म्हटल्यार फकाणां न्हू. आपणाचे फॅमिलीचे बाकीचे काम हे ते धरून आमी आसतले पण ते थंय दीस रात काडटा थंय. ती परिस्थिती मातशी समजून घ्या. ती परिस्थिती आमी समजून घेयना कोण समजतलो. आमकां गोंयकारा भितर काळीज आसा म्हणून आमी गोंयकार सारके बरे म्हणटा. आयज सिंपल स्पेशल मीटिंग सांग ना बेटा. तिचे हेल्थ बरें ना तरी सांग काय? आज सुद्धा पळय तो म्हणला पळय सांग पळय तूं सर आयकून. पळय पळय आज पळय तूं तिथं सांग पुस्तक आहे कितें सांगू काय सांग तर सराक त्या साहेबाच्या हातीन आहे. ते बंद एनवायरमेंट करपाचें हे सगळें राखपाचें काम तेंचें एनवायरमेंट. भावनीक हे करू नका तुम्ही तुम्ही कित्याक बसतले त्यांची मीटिंग आपल्याला सांग सांग तू सांग कितें बाबा कित्याक बसता म्हणटा आमचो येदो व्हडलो दोंगर मरे काडलो कांय दवरून थंय आमी त्या दोंगरान आमी पोट भरी आमच्या भुरग्या बाळाक वयर काडले आमी त्या दोंगरान आनी आतां चुन्ना काण्णां सगळें भरोन आमी बाजार केलो नाचणो गोणो रोवन आमी खाल्लो आमच्या वडिलांनी जाणट्यांनी पुर्वजांनी दवरलेलो तो आमकां जोडून फाटल्या आनी जितक्या वर्सांचो दोंगर आमचो 60-70 वर्सां जाय तेजी आमकां आतां लग्न केल्या आनी तो दोंगर त्यांनी आतां त्यांनी सगळो नासलो आमकां पळोवंक सुद्दां कांयच दिलें ना त्यांनी चुन्ना काण्णां पावसान आमी हळमी सगळें आनी चवथीच्या सामानाचें सगळो आमचो दोंगर आमचो त्या हितून जातालो सगळो दोंगर आमी बाजार करी आमी शेरवडां कांगलां माटां आणये सगळें तितून आमी जमा करी आनी आमी बाजार करी आनी आमच्या भुरग्या बाळाचें पोट भरलें आनी कोण बसता आमी रामा म्हाज्या देवाक खबर आहा कशी बसता आनी कितें ना ती अर्दी उठ्ठा अर्दी वयता खंयच गेल्यार तुमी लागीं धरिना आमकां आमी करचें तें जीव दिवचें आतां आमच्या भुरग्या बाळाक घेवन आमच्या भुरग्या बाळाक घेवन आमी जीव दिवचें आतां सगळ्याक तुमी सगळे अशें आडयता. सो तेंच्यांनी जी झाडांची नांवां जी सांगलेली आसा ती ऑलरेडी तेंच्यांनी डिस्ट्रॉय करून उडयल्या. इवन आफ्टर जितले बेगीन तुमी ताका स्टॉप करता रिस्टोरेशन वील बी व्हेरी डिफिकल्ट. प्लॅटू आसा तो हिल आसा जितले अर्जंटली हे मॅटर आमी सॉल्व करता ताका स्टॉप करता रिस्टोरेशन तुमकां खबर आसा इट इज नॉट इजी प्लॅटूक रिस्टोर करपाक जे डिस्ट्रॉय केला तो सो मातशें अर्जंटली आमी हे करता की मंडे तुमी मिटींग स्पेशल मिटींग घ्या तेजे डिसिजन घ्या वी वील कम ऑन मंडे आमचे लोक येतले मंडे हांगासर तेंचे डिसिजन कितें आसा ते आयकपाक वी वील वेट आउटसायड आनी तुमी जे रिटर्न इन्स्ट्रक्शन दितले एक कॉपी आमी घेवपा खातीर हांगासर सगळे गांवचे लोक येतले मंडे सो मंडे आमकां कळया मातशें कशें कितें आसा ते तुमचें फायनल डिसिजन दिया हेजेर कॉन्करर ऑफ दिल्ली न्ही कॉन्करर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गोवा जातले ते पण ते ट्युजडे तेन्ना स्टॉप जायना न्ही हो आज सुद्धा आता म्हाका मळला आज सुद्धा घेऊन हांव त्या मैदानान बसता आतां प्लास्टिकचे 60-70 दीस जाले त्या मैदानान बसता ना घराकडे रावता दोतोरागेर वयता आनी कितें करता आमच्या कशें कितें आमकां कितें नाजाल्यार आमी आमच्या भुरग्या बाळाचे परतून आयज जीव दिवचो आमचो कितें करपाचें आमी पंचायतीन गेल्यार पंचायत सेक्रेटरी तो हांगा चल्लो थंय थंय चल्लो थंय थंय चल्लो थंय पावणेर घालता आमी कितें करचेलें पैठान गेले हितून गेले बिचोले गेली थंय पावणेर घालता वचत थंय पावणेर घालता म्हणटा आमी जगचें ना कशें मरपाचें आतां सरकार आमकां मरचेलो मारून तयार जाला कळटा आमकां तें सगळें आतां तितको तेग जालो आमी बसता थंय इतकें त्यो बसपाचें न्हू कोणूच ना आमकां आतां तें तुमचेच कडेन उरलां
जाणटी आता इतलो ती थंय बसता तेंच्याकडे कुटुंब आमकां कोण ना आयल्यार बाबडी आमकां जाणटी अशें करता त्रास जाता आता- पळय ते आमी पळयता थंय तेंच्या बरोबर आमी बसता पळय ही भुरग्यांक घेवन या बसता आमी भुरग्यांक या घेवन जमना तरी ती बाबडी जमनीर बसता लास्ट थंय. लास्ट सांगतो तुमकां ती जाणटी कळ्ळें तुका आमी स्टंट करता आसता तुमी म्हणटा न्हू आमी स्टंट करता म्हणून पण ती जाणटी ही स्टंट करपाक बसोना थंय तिणें नाका सांगता मातशें आयकय मातशें तिणें जें सांगलां पळय तें काळजांतल्यान सांगलां आतां तुमकां आयकोपाचें आसा तुमकां आयकोपाचें ना तुमकां आमकां फटिंगपणां उलोवपाची येणार बाबा हे पळय हे मरे आमी श्राप सत्याच्या लागतले कायद्याक उबी रावल्या ना हे मरे श्राप लागतले कित्याक तेंचे जे आसा पळय आमी काळजांतले हे सत्याच्या लागतले कायद्याक उबी रावल्या. जाल्यार तुमी हें केलें जाल्यार आमच्या पुर्वजांनी दवरला आमकां ते काम आनी जेवण Monday we will come. We'll wait outside. सगळे तुमच्या हातीन आसा. पळय, please. नाही लास्ट डे ऑफ सर आता कारापूर सर्वंटचे लोक आयिल्ले हांगसर तांचो डिमांड आसा तुमी इन्स्पेक्शन करचें थंय आनीक इमिजिएटली जे विनाश चल्लेलो आसा नेचराचो तो बंद करचो हाजेर तुमचें एज अ एनवायरमेंट डायरेक्टर म्हणून मत कितें तो मॅटर ऑलरेडी जशें हांवें सांगलें ऑलरेडी इट इज बिफोर अवर ऑथॉरिटी सो ताजेर ऑथॉरिटीची मिटींग हांव बेगीन आपयता सांगलें ऑथॉरिटी कोण ते ऑथॉरिटी एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी जी आसा कितले जाण आसात ते ताजे मेंबर्स 3 आसा ताजे शिवाय आमची एक्सपर्ट कमिटी आसा हय सो आय सेड हांवें ऑलरेडी सांगलें न्ही यू ऑलरेडी टेकन इट अप पूण तुमकां सुमोटो एक्शन घेवपाक शकना तुमी जे ऑलरेडी हें डिस्कशन जालें न्ही ना 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 ते डिस्कशन जालें आमी विचारता Already तुमचे discussion हांगसर जालें. एसी हितून Already बस all the answers. सर हांव एक विचारता एसी कॅबिनाक बसून तुमकां थंय विनाश जाता तो खबर आसा ऑलरेडी सगळे आन्सर्स हे आशिल्ले पळय हय ऑलरेडी सगळी ना आमी आयकला तो सगळ्यान लोकांनी जगभर लोकांनी पळयला तांकां आमी तुजो एकच आन्सर मंडे जी तुम्ही मीटिंग घेता म्हणल्यार ती मंडेची कन्फर्म ऑथॉरिटी म्हाका आतां मेंबर्सा कडेन उलयता हांव पूण तुमकां ऑथॉरिटी ना ते बंद करपाक प्लीज ऑथॉरिटीची मिटींग आपयता म्हणटा पूण तुम्ही एमएस म्हणटा ताजे सो एमएसान जर ती मिटींग आपयली जाल्यार ती मिटींग जावंक शकना अशें आसा म्हणजे तुम्ही म्हणटा आता की मेंबर्सा कडेन सगळे मेंबर्स उलोवंक जाय न्ही म्हाका तांचे कडेन पूण ते मेंबर्स जर तुमच्या उलोवचेर त्या दिसांना ते जर मेंबर्स तुमच्या उलोवचेर येवपाक शकना जाल्यार मागीर कशें कितें गोगलकोन म्हणटा इन्स्पेक्शनाक आमकां ऑथॉरिटी विचारूंक जाय इन्स्पेक्शन इज एन डिसिजन बाय ऑफिसर न्हू इट्स नॉट अ ग्रुप डिसिजन आय ऑलरेडी एक्सप्लेन्ड ऑल दीस ते आमी आयकलां सगळ्या लोकांनी आयकलां तुजो एकच आन्सर असेल ते आमी यू आर आस्किंग द सेम क्वेश्चन्स हय सेम क्वेश्चन म्हणजे तुम्ही फेल जाता तुमची हें करपाक दॅट इज नॉट द केस ड्युटीज ऑलरेडी आय सेम क्वेश्चन ताजे शिवाय कितें आसा तुमी विचारा ताजे शिवाय हांव म्हणटा तो पर्यंत ह्या हेजो नेचराचो विनाश जावनी काय म्हणटा यू आर अगेन आस्किंग द सेम क्वेश्चन ना ना हांव विचारता सर एकूच विचारता जे तांच्यांनी एक्सप्लेन केले की 20,000 स्क्वेअर मिटराच्या वयर जर कितें आसा जाल्यार ताका इसी लागता म्हणून ह्या प्रोजेक्टान एक्चुअली पयल्यार कळटा केदो व्हडलो प्रोजेक्ट आसा सो ताजेरूच तोच मॅटर बिफोर ऑनरेबल पूण जर लॉ आसा जाल्यार ताजेर आमी ऑलरेडी ऑनरेबल हायकोर्टाचेर एक एफिडेविटूय फायल केला तांकांय सांगलें सेम सांगलें ते एफिडेविटाचे कितें आसा ते तुमकां स्वप्नेशान एक्सप्लेन करून सांगलां कशें एफिडेविटान कितें फायल केलें तें तुमी हय ऑलरेडी हें केलां न्ही आमी कितें म्हणून तुमी जाय पूण ताजी आज तुमची ऑथॉरिटी तुमी एज अ डायरेक्टर म्हणून तुमकां कशें दिसना एकदां थंय पळोवन वचून येवप शें तशें म्हणूना ना ना whether the issue is whether the EC is applicable or not before us. So जर जेन्ना EC application येता तेन्ना डेफिनेटली आमी वता EC सोड पूण EC असल्यारच विदाउट इसी जर कोण इल्लीगली करता तांकां तुम्ही करपाक दितले we will not allow. So ना तेच म्हणटात ते that is what is before the authority, whether that EC is applicable or not. ऑथॉरिटी ना तुमचे What was the reason you used that stunt? No, see, don't. Because there is स्टँडाचे मागीर don't try to. ना एक मिनिट तुमची ह्या हांवें परत एकदां तांकां सांगलें तेच सांगता बेस्ड ऑन वॉट एवर दे हॅव सबमिटेड आय ऑलरेडी ऑथॉरिटी ऑलरेडी डिस्कस जाल्लें आनी आतां परत हांवें स्पेशल मिटींग ऑथॉरिटीची आपयता तुमची ह्या पोझिशनाचो यूज कितें ह्या पोझिशनाचो यूज कितें तुमच्या without going to the site, can you
actually say that it is not beyond 20,000 square meters. Because it is beyond 20,000. We have been over there. We have all the documents. तर ताजेर जे कितें आसा ताजे प्रमाणे No, पूण ते इन्स्पेक्शन जायनासतना थंय इसीची गरज आसा काय ना हे डिसायड कशें जातलें ऑफिसान बसून प्रायमा फेसी पयली इन्स्पेक्शन जायना पयली वेदर इसी इज एप्लिकेबल तेंच्यांनी घालपाचें आसता. ताजेर डिसिजन जाता आनी ताजे उपरांत इन्स्पेक्शन जाता तोपर्यंत नेचराचं डिस्ट्रक्शन जावं न्ही. How long will it take for you to decide whether EC is applicable or When not? you are asking the same questions, ना सेम क्वेश्चन म्हणजे तुम्ही तुमचे ड्युटीक फेल जाल्याक म्हणून विचारता मी. परत हांवें सगळे आन्सर्स केले. खंय आन्सर केल्या तुम्ही कांयच आन्सर करून एकच आन्सर केलो तर तुजे तेच हेका आमी वील डिसायड ऑन बोर्ड म्हणटा तुमी एकच आन्सर आसा तुमचो. ह्या पोझिशनाचो अर्थ कितें काय म्हणून. So you are calling this meeting authority on Monday? Yes. And then you'll decide. सर एकच मिनिट तुमचे सुमोटो एक्शन घेवपाक शकना ते डिस्ट्रक्शनचा ना. Already I have discussed. बरें.